जॉईन करा. ओके ओके. तर लगेच जॉईन करतो.
महत्वाचा विषय आज प्रोटोकॉल ऐन वेळेला गोच्या मारते ते लोक. जय माधुरी. माधुरी चव्हाण आहे का? जय माधुरी. हॅलो. हॅलो. लोक जॉईन होत नाही आहेत. आणि आज इम्पॉर्टंट आहे. आज प्रोटोकॉल आहे. नेमकं प्रोटोकॉलच्या वेळेला हजर नाही राहिलं तर कसे होईल? सर प्रोटोकॉलच्या पीडीएफ मिळणार आहे का? पीडीएफ देणार नाही. काय 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 करणार? काय तुम्ही क्लास अटेंड करत नाही, तुम्हाला पीडीएफ का द्यावं मी? चालेल सर, काय हरकत नाही. हा. मी व्हिडिओज तुम्ही बघतो सर टेलिग्राम वरती. हो. सर तुम्ही ट्रेन मध्ये आहे ना, कसं पॉसिबल आहे सर जॉईन व्हायला? ट्रेनचा हे प्रॉब्लेम. हे बघा, तुम्ही हजरच राहत नाही, त्याला काय करायचं? का द्यावं मी तुम्हाला तुम्हाला झालं क्लास सर, अटेंड आजचा दिवस आहे ना, क्लास क्लास आजचा आणि उद्या अटेंड दिवस करत ऍडजस्ट नाही तर करा मला. तुम्हाला का द्यायचं प्रोटोकॉल सांगा मला. काही हरकत नाही हं? सर, तुमची हा. इच्छा आहे सर. असं नव्हे. आजचा आणि उद्याचा दिवस सर मी फक्त तुम्हाला आहे. प्रश्न मुद्दा म्हणून विचारतो, क्लास कशासाठी घेतो आपण? तर जर त्याला तुम्ही ऑप्शनल ठेवलं तर त्याला काय मतलबच नाही ना त्या नाही क्लास सर, ऑप्शनल घेण्याचा. नाहीये. ट्रॅव्हलिंग हा. आता मध्ये रेंज गेले असते तर मला गेले आवडणार सर क्लास जॉईन व्हायला. आठवडाभर गेले आठवडाभर मी तो प्रयत्न ट्रेन करतोय, तुम्हाला चालू आहे कॉल सर. करतोय, तुम्ही अटेंड पण करत नाही. हा. अहो सर, मला सांगा परतला कशी रेंज येईल सर? तिथं आपलं कार्ड चालतच नाही ना. जम्मू काश्मीर मी आपलं महाराष्ट्राचं कुठलंच कार्ड चालत नाही तिथं. आता कधी गेला जम्मू काश्मीरला? तो प्रॉब्लेम पर झाला सर, बाकी काय. परवा गेला होता ना तुम्ही? 28लाच. हा, मग आता महाराष्ट्रात आलोय ना सर, म्हणून तर लगेच 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 जॉईन झालो ना. हम्म. म्हणजे काय ह्याच्यात गेला होता काल काय? ट्राय केला परत आम्ही दिल्लीला आल्यानंतर. वानप्रस्थात गेला होता काय? वानप्रस्थात? पुण्याने ओपीडी चालू केली की काय तिकडे? हा. नाही 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 नाही. कोणी ओपीडी चालू केली? जम्मूला. हा? ओपीडी कोणी चालू केली? जम्मू काश्मीर मी सर कुठलंच कार्ड चालत नाही ना भारतातलं. मग काय तिकडे ओपीडी चालू केली का काय? नाही हो सर. अमरनाथ यात्रा होती ना, दर्शन करायला गेलो आणि रिटर्न आलोय. हम्म. पण तिथे काही फुलांचे फोटो काढले सर, हे इम्पॉर्टंट आहेत मला. हा, ठीक आहे, तुम्हाला असू शेअर दे. करतो ना ते. असू दे, असू दे. आता हे बघा, हे सुषमा हा. कधी जॉईन होत नाही, काही काम नाही आहे, घरातच आहे. 10 वेळा कॉल केलं तरी उचलत नाही. हा. बघा, आता रिंग देतोय मी, आता वाजवते. आणि नंतर मग सर प्रोटोकॉल द्या. आता का द्यावा प्रोटोकॉल मी? माझा प्रश्न तो आहे. मी क्लास घेतो, नाही, तुम्हाला बरोबर आहे सांगतो. सर. हा. एकदम बरोबर आहे. तो कधीतरी मलाही लागू होतोय सर ते. कधीतरी झालं तर मान्य आहे मला, पण हे जाणून नाही बुजून नाही. हे लोक करतात, त्याला काय करायचं सांगा? रेकॉर्डिंग ऐकतो आम्ही, तुम्हाला देतच नाही तुमचा रेकॉर्डिंग, कॉल बसत नाही. तुमचा कॉल याच्या आधी मी टेलिग्राम वरती व्हिडिओ बघतो, तुमचा आपला व्हिडिओ बघतो क्लासचा. नाही नाही, ठीक आहे, चला मी म्हणलं तुमचा पाठवतो. कॉल आला की जॉईन झालो. हा, ठीक आहे. ओके सर. वेळ जातो, बाकी काही नसते. आता बघा, नाही. आता इम्पॉर्टंट आज काल मी ते शिकवलंय त्याचा आज इम्पॉर्टंट मी प्रोटोकॉल देणार आहे, लोक गायबच आहेत. हो ना सर, काल काल आम्ही मिस केलं ना, काल सगळं काल आम्ही ट्रेन मध्ये असल्यामुळं. युटेरियन फायब्रॉइडच्या आता ते पाठवलंय बघा, व्हॉट्सअपवर तुमच्या ग्रुपमध्ये पाठवलंय बघा मी. युटेरियन फायब्रॉइड. चालेल ना सर. हा, पाठवलंय बघतो बघा, मी. आता आजच पाठवलं मी पीडीएफ त्याची. बघा. हा. चालेल सर. हा चालेल. आता बघा या ना, काही काम नसते. रिंग वाजते, फोनच अटेंड करत नाही, उचलायचंच नाही फोन. आपल्याला काय जमणार आहे भरपूर मोठं काम आहे. हं? ठीक आहे.
असं केलं तर कसं यायचं हो? तुम्हाला कॉलेजमध्ये डांबलं असतं तर केलं असतं का तसं? हा. काय काय? कॉलेजमध्ये कंपल्सरी बसवलं असतं लेक्चरला. सर कॉलेज चालू करा सर, बसतो आम्ही येऊन. हा. तुम्हाला सुविधा देते तर लोक त्याचा गैरफायदा नाही, घेत. गैरफायदा घेतात हा? सर, गरीब चुकून झालं सर, 2 दिवस हा. द्या फक्त. नाही तुमचं नव्हे हो. हा. कसे आहेत आता हे बघा, ते कॉल करून आता आले बघा कसे. हा. बर. आणि नंतर मग सर प्रोटोकॉल कुठे आहे? बसा ओरडत, मग प्रोटोकॉलच देत नाही मी. बसा मग काय करणार? आता आपल्याकडे सर्वांना फ्लॅट, 20 25 फ्लॅट हवे सर, माणसं आहेत. सर्वांना आता बिल्डिंग आज हवे आहेत. आज नवीन 2 4 नवीन आहेत. पण अच्छा जुने अच्छा. लोक आहेत ते येतच नाही. आता काल काल प्रोटोकॉल पुरा त्यांना दिला. आज सर प्रोटोकॉल सांगणार आहे. क्लास अटेंड करायला पाहिजे की नाही? हा. ठीक आहे. आता काल त्या लोकांनी अटेंड केलेलं आहे, आज त्यांना प्रोटोकॉल मिळणार नाही जॉईन झाले नाही तर. मी का पाठवावा? मला तू माझा प्रश्न तो आहे, म्हणजे तुम्हाला त्याची सिन्सिअरिटी नाही. थेरॉटिकल काल शिकवलंय मी, आज त्याचं प्रोटोकॉल देणार आहे. पण आज गायबच व्हायचं, आज यायचंच नाही. मग आता प्रोटोकॉल मिळणारच नाही तुम्हाला. कसं मिळेल प्रोटोकॉल? चाय चाय चला बढ़िया चाय हा. चाय भाई काही कारण आहे, ठीक आहे. आता यांचा अब एक दो धर्मराज पाटलांचा फोन आला होता, त्यांचे कितना काका एक्सपायर झाले. ठीक आहे बाबा, हे मान्य आहे ना. काहीतरी प्रॉब्लेम आहे. अरे आप लीजिए ना. ओ भाई हं? ओ चला, झालंय माझं काम आता. मी आता स्टार्ट करतो. बाकीचे जे राहिले ते राहिले. कारण यांना उठवत बसायचंच काम आहे मला. धंदा झालाय तो मला. म्हणजे आपलं टाइम आहे, 9:30 वाजता आपण जॉईन व्हावं, याचं काही नाही. हा. सरांनी कॉल करत बसायचं. सरांना गरज आहे ना, मला गरज नाही. तर काल आपण युट्रीन फायब्रॉइड बद्दल चर्चा केली. वेगवेगळे युट्रीन फायब्रॉइड असतात. द कॉज ऑफ द युट्रीन फायब्रॉइड काय आहे हे पण आपण बघितलं. आज त्याचा प्रोटोकॉल मी तुम्हाला सांगणार आहे, की ट्रीटमेंट काय द्यायची, कशी द्यायची, याच्या संदर्भामध्ये देणार आहे. जाधव जॉईन झालेत का? जाधव नाही झालेले जॉईन. करतो, आत्ता करतो, लगेच करतो. आणि नंतर मग येऊन म्हणायचं सर काय. हा. मिळणार नाही प्रोटोकॉल, बसू देतो ओरडत, मला काय करायचं ते. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. तर काल आपण बघितलं की व्हेरियस टाईप ऑफ फायब्रॉइड्स येतात, वेगवेगळ्या ठिकाणी फायब्रॉइड येतात. त्याचे प्रकार आपण बघितले आणि त्याची आज PDF मी टाकलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या. पूर्ण डिटेल आहे फायब्रॉइड बद्दलचं. तर आज काय करायचं आपण, त्याचा प्रोटोकॉल बघायचा. तुम्ही नाही जॉईन झाला तर प्रोटोकॉल रिपीट करणार नाही मी. तिकडे पलीकडे बोलत बसले, जाऊ दे तिकडे. नंतर विचारत बसता फॉर्म्युला काय सर, हे काय ते काय. हा. हजरच राहायचं नाही. करतो जॉईन, नंतर करतो आणि नंतर यायचं हळू, आणि मग परत सर रिपीट करा. हं? ठीक आहे. डिसिप्लिन नाही बिलकुल, अनडिसिप्लिन बिहेवियर आहे संपूर्णपणे. आता आपण गोल्डन फॉर्म्युला बघायचा आहे. युटरसवर काम करणारी टिश्यू रेमेडी कुठली आहे? युटरसवर काम करणारी टिश्यू रेमेडी कुठली?
बोला लवकर. युट्रसवर काम करणारी टिश्यू रेमेडी कुठली? सी1. काय परत सी1. रिपीट? C1. बरोबर आहे. आता त्या ठिकाणी फायब्रॉइड झाले. फायब्रॉइडचा मतलब काय? काय कंडिशन असते फायब्रॉइड होण्याची? रिझन. फायब्रोसिस कधी होतं? ब्लड ब्लड स्टॅटिस झाल्यावरती लिव्हर. हे चायनीज उत्तर नको आहे मला. मला तिथली प्रोसिजर पाहिजे. हे चायनीज मधलं उत्तर दिलं तुम्ही. ते फायब्रोसिस ही प्रोसेस फॉरेन कशी तयार मटेरियल होते? फॉरेन मटेरियल साठून म्हणजे त्याचं डिपॉझिशन होतं. हा, बरोबर आहे 50%. पण त्याच्या आधी काय प्रोसेस होत राहते? फायब्रॉइड बनायच्या आधी काय प्रोसेस होते? म्हणजे सूज येते आणि लाली येते. हा, म्हणजे स्टेज ऑफ द डिसीज प्रमाणे इन्फ्लामेटरी, त्याला इन्फ्लामेटरी कंडिशन म्हणतात. इन्फ्लामेटरी कंडिशन नंतर डिजनरेशन व्हायला सुरू होतं आणि द लास्ट स्टेज इज अ फायब्रॉइड. मग हे फायब्रॉइड पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह डिसीज आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह. कारण फायब्रॉसिस होणे किंवा फॅटी डिजनरेशन होणे हे लास्ट स्टेज ऑफ द डिसीज असतं. म्हणजे डॉक्टर वॉलच्या हिशोबानं जर तुम्ही गेला तर डॉक्टर वॉल काय म्हणतो? फायब्रॉसिस होतं त्या ठिकाणी आणि टिस झालं. फायब्रॉटिस म्हटलं तर फायब्रॉटिस म्हणण्यापेक्षा युटरसला सूज आली आणि त्याच्यामुळं फायब्रोसिस डेव्हलप झालं. तर हे डेफिशियन्सी टाईप ऑफ डिसीज होतो. म्हणजे या ठिकाणी काय करायला पाहिजे? पॉवर वाढवायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ऑर्गन बुस्टर C1, आता या ठिकाणी सूज आलेली आहे, तर आपल्याला लिम्फो बुस्टर सारखा स्ट्रक्चर असलेला पदार्थ पाहिजे. म्हणजे मग तुम्ही काय वापरणार त्याच्यामध्ये? ऑर्गनो बुस्टर C1. गोल्डन फॉर्म्युला काय आहे? युटरिन फायब्रॉइडमध्ये ऑर्गनो बुस्टर C1. पण तो पॉझिटिव्ह देणार का निगेटिव्ह देणार? पॉझिटिव्ह. म्हणजे यू शुड पॉझिटिव्ह. गिव्ह इन द D4. तुम्हाला D4 लेवलला द्यावं लागेल. फायब्रॉसिस झालेला आहे. काय झालेलं आहे? फायब्रॉसिस झालेला आहे. फायब्रॉसिसचा मतलब काय? की त्या ठिकाणी इन्फ्लामेटरी प्रोसेस होऊन गेलेली आहे आणि त्या ठिकाणी डिपॉझिशन ऑफ मटेरियल चालू झालं. आणि डिपॉझिशन ऑफ मटेरियलला काय म्हणतो आपण? फायब्रॉसिस म्हणतो. म्हणजे युटरसच्या हिशोबानं जर तुम्ही बघितलं तर इट इज अ निगेटिव्ह डिसीज. युटरस काम करत नाहीये. युटरसचं काम काय आहे? मेन्सुरेशन सायकलमध्ये युटरसचं काम काय आहे? डिस्चार्ज ऑफ द मटेरियल. दर महिन्याला काय करतं? अनवॉन्टेड मटेरियल, जे गरज, ज्याची काही आवश्यकता नाही असं पदार्थ सर्व डिस्चार्ज करून मेन्सुरेशन सायकल डेव्हलप होते. आता या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं? डिस्चार्ज काही होतच नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? त्या युटरसनी काम केलं नाही. सो दॅट्स वाय इट इज अ निगेटिव्ह डिसीज. म्हणून हे निगेटिव्ह डिसीज आहे. म्हणजे तुम्ही फंक्शनचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार करत असताना तो विचार करायला पाहिजे की त्याचं काम काय आहे, त्या वस्तूचं काम काय आहे. व्हॉट इज द वर्क ऑफ द युटरस? आता एक प्रश्न काय म्हणणार? इनिशियल स्टेजमध्ये काय होतं? न्यूट्रिशन त्याला प्रोव्हाइड केलं जातं. न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं. न्यूट्रिशन प्रोव्हाइड केल्यानंतर काय होणार आहे? तिथे एंडोमॅट्रियल वॉल डेव्हलप होणार आहे. ओरीजमध्ये काय तयार होणार? ओम्स तयार होण्याची प्रक्रिया होणार. ओम्स मॅच्युअर्ड होणार आणि त्यावेळेला जर समजा मिलन झालं, तिथे स्पर्म आला, तर त्याचं झायगोट फॉर्म होणार आणि हा झायगोट काय करणार? युटरसच्या आतमध्ये इम्प्लांट होणार आणि तिथं जे एंडोमेटल वॉल तयार जो झालेला आहे त्याच्यातून त्याला न्यूट्रिशन होऊन त्याची ग्रोथ होणार. त्याची ग्रोथ होणार.
आता ग्रोथ झाल्यानंतरच्या प्रोसेसमध्ये काय होतं की त्या ठिकाणी काय तयार होतं, प्रोग्रेस्टेनॉन आणि इस्ट्रोजिन हे सेक्स हार्मोन वाढलेलं असतं त्या ठिकाणी, अँड द ग्रोथ ऑफ द फेटस स्टार्ट होतं इन द वॉब ऑफ द वुमन. युटरिसमध्ये बाळ जन्माला येतं, त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. आता या कंडिशनमध्ये त्याला प्रॉपर जर न्यूट्रिशन नाही मिळालं तर अबॉर्ट होऊन जातं. आता याच्यामध्ये दुसरी अशी कंडिशन आहे की युटेरियन फायब्रॉइड डेव्हलप होत. जर बारीक बारीक त्या ठिकाणी युटेरियन फायब्रॉइड असतील तर ते युटेरियन फायब्रॉइड काय होणार, हळूहळू त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला सुरू होणार. सो इट इज अ डेव्हलपमेंट. म्हणजे या ठिकाणी C1 ऑर्गन बुस्टरचा उपयोग काय आहे की नॉर्मल आहे, प्रेग्नन्सी नाही आहे आणि त्या ठिकाणी मास डेव्हलप व्हायला लागले, फायब्रॉइड डेव्हलप व्हायला लागले. त्यामुळे तुम्ही काय वापरायचं आहे, गोल्डन फॉर्म्युलामध्ये ऑर्गन बुस्टर C1 इन द D4. D4 मध्ये त्याला द्यायचं, ऑर्गनो बुस्टर C1 ला D4 मध्ये द्यायचं. आता समजा हेरिडेटरी व्हेरिएशन असेल तर मसल लेवलला फायब्रॉइड झाला, मसल लेवलला. आता मसल लेवलची रेमेडी कुठली आहे, मसलची रेमेडी कुठली आहे? S2. होय. H2 मसलशी संबंधच नाही. H2 कसा मसलची असेल? C3 सर. C3 मसल मासची आहे. पण टोटल जर विचार केला ऍडव्हान्स रेमेडी मध्ये काय आहे, S5. S5. तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही ऍडव्हान्स रेमेडीकडे जात नाही. C3 अलीकडची रेमेडी आहे. S5 नर्व आणि मसलची रेमेडी आहे आणि स्किनची रेमेडी आहे. मसल बनतं कशाने, मसल बनतं कशाने, त्याच्या स्किन आहे की नाही, आहे की नाही? हो हो येस सर, येस सर. हो. S5 जेव्हा विचार करता तेव्हा त्याच्यात S3 असतोच, कारण या ऍडव्हान्स रेमेडीज आहेत. मॅटिस सरांनी त्याला ऍडव्हान्स केलेला आहे. S3 इज अ बॅकवर्ड रेमेडी, S5 इज अ ऍडव्हान्स रेमेडी. म्हणजे जेव्हा ते ऍडव्हान्स लेवलला जातं, जेव्हा ते मसल लेवलला डॅमेज, एक्स्ट्रा ग्रोथ व्हायला सुरू होते आणि फायब्रॉइड तयार होतं, तर त्यावेळेला गोल्डन फॉर्म्युला आहे तुमचा S5 C5 F1 Ven1 D4 मध्ये द्यायचं. कशामध्ये द्यायचं बघा, S5 C5 F1 Ven1 D4. आता Ven1 का दिलं, तर तुम्हाला एक फॅक्टर मी सांगितलं होता, हे जेनेटिकल फॅक्टर. जेनेटिकल फॅक्टर आहे. जेनेटिकल फॅक्टर आहे. म्हणजे एक एक स्त्रियांच्या मध्ये टेंडन्सी टू क्रिएट अ फायबर, काय टेंडन्सी असते बॉडीची टू क्रिएट द फायबर, अशी कंडिशन त्याच्यामध्ये असते. त्यावेळेला जेनेटिकली दिस इज हॅपनिंग. अशा कंडिशनमध्ये म्हणजे तुम्ही हिस्ट्री घेतली आणि तिनं सांगितलं माझ्या आईला होतं, माझ्या आजीला फायब्रॉइड होता, त्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला सापडलं की त्यांच्या जेनेटिक फॅमिली हिस्ट्रीमध्ये फायब्रॉइडची लक्षणं होती आणि मसलमध्ये फायब्रॉइड होण्याची लक्षणं होती. म्हणून तुम्ही काय वापरलं, S5 C5 F1 Ven1 D4 मध्ये द्यायचं. D4 मध्ये द्यायचं. युटरस मध्ये फायब्रॉइड म्हणजे युटरसचा काही टिश्यू मध्ये ट्रबल होतं, लोकल प्रॉब्लेम आहे, जनरल प्रॉब्लेम आहे का? हॅलो, जनरल प्रॉब्लेम आहे का हा, का लोकल प्रॉब्लेम आहे? लोकल आहे सर. लोकल. मग लोकल प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय वापरायला लागेल, D4 वापरावं लागेल. लोकल जेव्हा तुम्ही देता तेव्हा त्याला डायरेक्ट न्यूट्रिशन डायरेक्ट पोचलं पाहिजे ना. म्हणजे त्या सेल लेवलला जाऊन काय करणार, जेनेटिकल मॉडिफिकेशन करणार त्या ठिकाणी. म्हणजे तिथे काही टिश्यू आहे, काही सेल्स आहेत जे ॲबनॉर्मल आहेत आणि ते काय करतायत, ग्रोथ करतायत. त्याला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला Ven1 वापरावं लागेल. S5 C5 F1 Ven1. आता F1 चा रोल काय, F1 चा रोल काय? आता मगाशी त्या
अवधूतने सांगितलं लिव्हर ब्लड स्टॅटिस. लिव्हर ब्लड स्टॅटिस म्हणजे लिव्हरकडनं रक्ताचा पुरवठा प्रॉपर होत नाहीये, त्यामुळं फायब्रॉइड जनरेट झाले. हा, किंवा लिव्हर क्यू स्टॅग्नेशन झालेलं आहे, लिव्हरमधनं एनर्जी त्या ठिकाणी जात नाही, म्हणून फायब्रॉइड तयार झालेलं आहे. तर ते कंट्रोल करण्यासाठी F1 आपण केलं. F1 तयार केलं की जे लिव्हरला काय करतं, स्टिम्युलेट करतं आणि न्यूट्रिशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. तर तुम्हाला माहिती आहे कसं होत असतं ते. म्हणजे एक जेनेटिकल प्रॉब्लेम, एक न्यूट्रिशनमुळे न येणारा प्रॉब्लेम, आणि लोकल टिश्यूमध्ये S5C5 VN1 D4. हे D4 मध्ये तुम्ही वापरायचे. गोल्डन फॉर्म्युला आहे S5C5 F1 VN1 D4 मध्ये. आता आपला जनरल फॉर्म्युला S2 आणि S10. ओल्ड वेक रेमेडी आपल्याकडे. S1 बिफोर मील, S2 आफ्टर मील, S10 आफ्टर मील, आपला फॉर्म्युला आहे. परंतु हे फायब्रॉइड काय आहे? सिंग्वाइन टेम्परामेंटचा प्रॉब्लेम आहे का लिम्फॅटिक टेम्परामेंटचा प्रॉब्लेम आहे? बोला. लिम्फॅटिक सर. लिम्फॅटिक झालं तर S1 वापरलं, तर वाय आय यूज S2? इट इज रिलेटेड टू ब्लड आहे ना. येस सर. हो. लिव्हर ब्लड सेगवाइन स्टॅटिस सेगवाइन. म्हणताय म्हणजे बरोबर तिथे बरोबर. सिंग्वाइन आहे. हा बरोबर. आणि म्हणून तुम्ही काय द्यायला लागेल, सेकंड रेमेडी S2 यू हॅव टू यूज, नॉट S1. लक्षात घ्या. S2 रेमेडी कशाची आहे? सिग्माइन टेम्परामेंट, मिक्स टेम्परामेंटसाठी S2 यूज केलेला आहे. टेम्परामेंट वाईज जर तुम्ही त्याचा अभ्यास केला, रेमेडीचा टेम्परामेंट S1 लिम्फॅटिक टेम्परामेंटवर काम करते, S2 सिग्माइन टेम्परामेंटवर काम करते, आणि S5 बायलस टेम्परामेंटवर काम करते. तर टेम्परामेंटल ह्यूज मध्ये तुम्ही जर विचार केला तर S1 इज अ लिम्फॅटिक टेम्परामेंट, S2 इज अ सिग्माइन टेम्परामेंट, अँड इट इज डिसीज ऑफ द ब्लड. युटेरियन फायब्रॉइड मध्ये काय होतं? युटेरियन फायब्रॉइड मध्ये काय होतं? ब्लिडिंग होतं ना. युटेरियन फायब्रॉइड मध्ये एक इंडिकेशन दिलंय तुम्ही, काही हिमोरेजिस, ब्लिडिंग होतं, मोठ्या प्रमाणामध्ये ब्लिडिंग होत असतं. येस सर. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे? सिग्माइन टेम्परामेंटचा विचार करावा लागेल. आणि S2चं काम काय आहे? S2चं वर्क काय आहे? तर इट वर्क ऑन द सिग्माइन टेम्परामेंट. S2 रिड्युसेस द, काय करतं? सिक्रिशन करतं. कशाचं? पॅनक्रियावर काम करतं, गॉल ब्लॅडरवर काम कर, लिव्हरवर काम करतं, इंटेस्टायनलवर काम करतं. आता मला तुम्ही सांगा, जो ऍसिड आलेला आहे मेटाबॉलिझम मध्ये, ऍसिडिक नेचरचा, ऍसिडिक नेचर आहे, स्टमक मधनं ऍसिडिक मटेरियल आलं, त्याला न्यूट्रल करायचं काम करणार आहे. ते जे न्यूट्रल नाही केलं तर काय होणार? ब्लड इम्प्युअर होणार. सिग्माइन टेम्परामेंट म्हणजे ब्लडशी रिलेटेड प्रॉब्लेम येणार. आणि हिमोरेज कशामुळे होतं? हिमोरेज कशामुळे होतं? रक्तामध्ये पित्ताचं प्रमाण वाढलं की हिमोरेजिस व्हायला सुरू होतं. पित्त काय करतं? प्रवाही आहे, रक्ताची गती वाढवायचं काम करतं. आणि रक्ताची गती वाढल्यामुळे काय होतं? तिथून ब्लिडिंग व्हायला स्टार्ट होतं. S2चा रोल असा आहे की S2 विल इन्क्रीज द सिक्रिशन. त्याच्याचं डायजेस्टिव्ह ज्यूसचं सिक्रिशन वाढवणार आहे. म्हणजे पॅनक्रियाटिक ज्यूस येणार, बाईल ज्यूस येणार, इंटेस्टायनल ज्यूस येणार, आणि जे अन्न आहे ते न्यूट्रल केलं जाणार, अल्कलाईन करून टाकणार, त्याला न्यूट्रल करणार. आता हे न्यूट्रल झाल्यामुळे काय होणार आहे? पित्त होणारच नाही, ब्लडमध्ये पित्त येणार नाही, ब्लड इम्प्युअर होणार नाही. ब्लड इम्प्युअर झाल्यामुळं युट्रिन ब्लिडिंग चालू होतं, हे ब्लिडिंग स्टॉप होतं. लक्षात घ्या.
वाय वी यूज S2 इन्स्टेड ऑफ S1. S1 वापरलं तर काय होईल सांगा? दीपाली पाठक सांगा. आणि त्यांनी नाही उत्तर तर डॉक्टर स्वाती पाटील सांगा. इथं जर आपण S1 वापरलं तर काय ट्रबल होईल? सिक्रेशन वाढेल. तुम्हाला लक्षातच येत नाही. S1 सिक्रेशन वाढवतं का? तर अजून म्हणजे त्रास नाही. जास्त होणार. जास्त. जास्त त्रास होणार. हा. लक्षात आलं? म्हणजे सिक्रेशन वाढतंय, त्याचं फंक्शन पुन्हा वाढलं जाणार. आता नका, आता नाही, 11:30 नंतर या. माझा क्लास चालू आहे, आता नाही. कधी उठून येतात. तर S1 काय करणार आहे? इट विल इन्क्रीज द सिक्रेशन. इट विल इन्क्रीज द सिक्रेशन. तुमचं सिक्रेशन वाढवणार म्हणजे पित्त वाढवणार, म्हणजे पुन्हा ब्लिडिंग हाय होणार. यू कॅनॉट यूज S1 इज दिस स्टेज. यू हॅव टू गो फॉर S2. कारण तुम्हाला काय आहे, ब्लड केमिस्ट्रीला इम्प्रूव्ह करायचं आहे. ब्लड केमिस्ट्री चेंज झालेली आहे. ब्लड बिकम द ऍसिडिक, आणि म्हणून युटराईन फायब्रॉनमधून ब्लिडिंग होत राहतं. कारण पित्त आहे प्रवाही असतं. म्हणजे रक्तपित्त जेव्हा होतं तेव्हा हेमोरेजिस क्रिएट होतं. तर पित्त हे त्याला कारणीभूत आहे. पित्त काय करतं? रक्ताची गती वाढवतं. आता गती का वाढवतं? टेक्निकल भाषेत जर बोलायचं, गती का वाढवतं? देर इज नो अग्रावेशन ऑफ दी प्लेटलेट. प्लेटलेट अग्रावेट होत नाही, प्लेटलेटला बाजूला काढतं. त्यामुळे क्लॉट फॉर्मेशन कधीच होत नाही आणि रक्त स्मूथली फ्लो व्हायला स्टार्ट होत. म्हणून जेव्हा तुम्ही रक्तामध्ये पित्ताची मात्रा वाढवता त्यावेळेला रक्त हे गती वाढते रक्ताची, आणि जर तुम्ही पित्ताला कमी केलं तर रक्ताची गती कमी होणार आहे आणि ऑटोमॅटिकली काय होणार? ब्लिडिंग विल बी स्टॉप. युटराईन फायब्रॉइड मध्ये ब्लिडिंग जे होत असतं ते S2 यूज करून तुम्ही करू शकता. कारण S2 काय आहे? न्यूट्रल डोस क्रिएट करतं. न्यूट्रल केमिस्ट्री क्रिएट करतो S2. S2 हे काय? न्यूट्रल केमिस्ट्री डेव्हलप करतं. ब्लड जे ऍसिडिक आहे त्याला न्यूट्रल करण्याचं काम S2 करतं. न्यूट्रल करण्याचं काम S2 करतं. इट इज ऍडव्हान्टेज ऑफ द S2. S2 चा हा फायदा आहे. S2 चा हा फायदा आहे. S2 ते काम करतं. D4 मध्ये तुम्ही S2 ला जर दिलं बिफोर मिल तर ब्लड काय होतं? न्यूट्रल होतं, ऍसिडिटी कमी होते आणि युटराईन ब्लिडिंग स्टॉप होतं. म्हणजे एखाद्या पेशंटमध्ये युटराईन फायब्रॉइड आहे आणि त्याच्यामध्ये काय व्हायला लागले? ब्लिडिंग व्हायला लागले. याचं ब्लिडिंगचं कॉज काय आहे? तर रक्तात रक्त दोष झाला, म्हणजे सिंगवाईन कन्सेप्ट झाला, सिंगवाईन डिस्टर्बर झाला. मग नाडी बघितली तर काय लागणार? त्या स्त्रियांच्या मध्ये नाडी काय लागणार सांगा मला? कुठल्या बोटाखाली नाडी डॉमिनन्सी दाखवणार? माधुरी चव्हाण सांगा. इंडेक्स इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगरच्या खाली तुम्हाला नाडी लागायला होऊन लागणार. प्रॉमिनंटली नाडी तुम्हाला इंडेक्स फिंगरच्या खाली जाणार, म्हणजे त्याचा अर्थ सिंगवाईन टेम्परामेंट. दोष कशाचा आहे? सिंगवाईन टेम्परामेंटचा दोष आहे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे? ब्लड मध्ये ऍसिडिटी वाढली आणि ब्लड मध्ये ऍसिडिटी वाढल्यामुळं युटरिन ब्लिडिंग सुरू झालं. युटराईन ब्लिडिंग सुरू झालं. म्हणजे स्त्रियांच्या मध्ये पित्त होण्याचं प्रमाण जास्त असतं. हीट जनरेट केली जाते. त्यामुळे ट्रबल आहे. युटराईन ब्लिडिंग स्टार्ट होऊ शकतं. आणि म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे? S2 बिफोर मिल दिलं पाहिजे.
S2 is the remedy of sanguine temperament. S2 is the remedy of sanguine temperament. गोल्डन फॉर्म्युला आहे, अंडरस्टँडिंग करायचंय. गोल्डन फॉर्म्युला, ही गोल्डन फॉर्म्युला आहे, समजून घ्या. गोल्डन फॉर्म्युला आहे हा. म्हणजे मेटाबॉलिझमशी रिलेटेड. तुम्हाला मी सांगितलं ना, फायब्रॉइड ड्यू टू मेटाबॉलिझम. प्रॉपर मेटाबॉलिझम नाहीये, ब्लड बिकम ऍसिडिक, त्यावेळेला हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यावेळेला युट्राईन ब्लिडिंग चालू होऊ शकतं. युट्राईन फायब्रॉइड काय करतो, ब्लिडिंग करायला स्टार्ट करतो, ब्लीड होतं ते. आणि त्या ब्लीडला जर कंट्रोल करायचं असेल तर यू हॅव टू यूज सिंग्वाइन टेम्परामेंट रेमेडी. आपल्याला काय रेमेडी वापरायला पाहिजे, सिंग्वाइन टेम्परामेंटची रेमेडी वापरावं लागेल. देन यू कॅन कंट्रोल द ब्लिडिंग फ्रॉम द युटरियन फायब्रॉइड. युटरियन फायब्रॉइड मधून ब्लिडिंग स्टॉप करू शकता. हा, ब्लिडिंग स्टॉप करू शकता. युटरियन फायब्रॉइड मध्ये तुम्हाला ब्लिडिंग स्टॉप करता येतं. हे त्याचा ऍडव्हान्टेज आहे. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. दिस इज ऍडव्हान्टेज ऑफ दॅट सिस्टम. हा ऍडव्हान्टेज त्याचा आहे. बघा, लेट कमर सगळं बोलणे ऐकल्यावर अर्ध्या तासानं ऑन होतात. म्हणजे आता पहिला पार्ट सगळा गेला निघून त्याच्यामध्ये. म्हणजे काल मी फायब्रॉइड शिकवलं, आज त्याची मी रेमेडी सांगतोय, पण पहिल्या पार्टमध्ये हजर नाहीत. आता यांना कळणार कसं? हॅलो, काय जॉईन करा की. हा, झालं, निम्मा क्लास झाला. लिंक पाठवावं लागत नाही. मी कॉल केला व्हॉट्सअपवर म्हणजे तुम्ही यायचं. लिंक तीच आहे, लिंक नवीन नाही आहे. पेड असल्यामुळं ती जुन्या लिंकवर माझं चालतं सगळं. प्रत्येक वेळेला लिंक पाठवायला पाहिजे असं काही नाही. हा सर, हा, बोला. एखाद्या लेडीजला ब्लड थिनरच्या गोळ्या चालू असतील तर, बंद करायचा. आणि फायब्रॉइड सुद्धा आहे, आणि फायब्रॉइड असेल तर बंद करायला पाहिजे. एकोस्प्रिन जर देत असेल, रक्त त्यांची पातळ व्हायचं. अँजिओप्लास्टी झाली. ऐका ऐका, जरा ऐका 5 मिनिटं मी काय सांगतोय ते. अँजिओप्लास्टी करताय तुम्ही. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर ते एकोस्प्रिन द्यावा, कुठला नियम आहे हा? डॉक्टरांनी चालू ठेवली आहे. डॉक्टरने चालू केलं. तुम्ही डॉक्टर आहे का? तुम्ही कोण आहे? हो, पण आता आपण त्यांची तुम्ही कोण आहे मला स्टेम सांगा. लावली. तुम्ही कोण आहे ते मला सांगा पहिली गोष्ट. तो पेशंट तुमच्याकडे कशासाठी येतो? फायब्रॉइड साठी. डॉक्टर म्हणून येतो. गल्लीतल्या माणसाकडे जात नाही तो. तुम्ही समजून घेत नाही. तुम्ही ॲलोपॅथीची दादागिरी तुमच्यावर करून घेताय. त्या डॉक्टरनी सांगितलं तुम्ही कोण आहात, त्या पेशंटला विचारा तुम्ही, मी कोण आहे. यू आर बिहेविंग लाईक अ सबऑर्डिनेट. लक्षात घ्या, तुम्हाला ती गुलामीची टेंडन्सी तुमच्या बॉडीमध्ये आहे. कारण तुम्हाला भीती वाटते, पुन्हा आणि काय झालं तर काय करू. आणि हे कधी होतं? लॅक ऑफ नॉलेज. जेव्हा तुमच्याकडे नॉलेज नसतं त्यावेळेला हे घटना घडतात. म्हणजे तुम्हाला आयुर्वेद पूर्ण येत नाही, तुम्हाला इलेक्ट्रोपॅथी पूर्ण येत नाही, तुम्हाला होमिओपॅथी पूर्ण येत नाही. अर्धवट शिकून तुम्ही जेव्हा येता तेव्हा त्या ॲलोपॅथी लोकांची दादागिरी तुम्ही सहन करून घेता. मी एक मेडिकल ज्युरोपायडसी मध्ये तुम्हाला शब्द सांगितला होता, मेडिकल इक्वॅलिटी. लॉ सांगतो मेडिकल इक्वॅलिटी आहे.
म्हणजे तोही MBBS आहे, तुम्ही BEMS आहे. तुम्ही इलेक्ट्रोपॅथीचा डॉक्टर आहे, तो ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे. बोथ आर इक्वल. मेडिकल इक्वॅलिटीचा मतलब आहे बोथ आर इक्वल. तुमच्याकडे पेशंट आलाय, तुम्हाला ब्लिडिंग स्टॉप करायचं आहे, तुम्ही ॲलोपॅथी त्या ड्रगचा जर साईड इफेक्ट होत असेल आणि जर त्याचं ब्लिडिंग होत असेल तर यू हॅव टू स्टॉप दॅट मेडिसिन. आणि ते नाही केलं तर तुमच्या उपचाराला काही व्हॅल्यूच नाही. तुम्ही किती इकडे द्यायला लागला, काही होणार नाही तिथे. ब्लिडिंग होतच राहणार. कारण एकोस्प्रिनचा जो साईड इफेक्ट आहे, आता इथं आयुर्वेद आला म्हणून मी नेहमी म्हणतो आयुर्वेदिक डॉक्टर इज अ सुपिरियर दॅन एनी अदर डॉक्टर इन द वर्ल्ड. कारण आयुर्वेदाने असा एक कन्सेप्ट दिलेला आहे, द्रवगुण विज्ञानाचा कन्सेप्ट आहे. ज्याने ॲक्युपंक्चर शिकलंय त्याला माहिती आहे. सेकंड सेमिस्टरमध्ये द्रवगुण विज्ञान शिकलेला आहात तुम्ही. माझ्या पुढे तर खोटं बोलू शकत नाही तुम्ही लोक. द्रवगुण विज्ञानामध्ये चंद्रशेखर मोगली शिकलाय की नाही तुम्ही? द्रवगुण विज्ञान. हो सर. त्याच्यात काय सांगितलंय? चरक संहिता, ॲक्युपंक्चर मधली चरक संहिता तुम्ही वाचली जर असेल व्यवस्थित तर तुम्हाला याचा अर्थ समजेल. सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला चरकवंचं पुस्तक आलेलं आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघा, डोळे उघडून बघा काय दिलेलं आहे ते. रक्ताची गती केव्हा वाढते? रक्तामध्ये पित्ताचा प्रादुर्भाव वाढला तर रक्ताची गती वाढते. आणि एकोस्प्रिन हे काय क्रिएट करतं? ॲस्प्रिन काय क्रिएट करतं? बॉडीमध्ये हीट डेव्हलप करतं आणि म्हणून प्लेटलेट अग्रावेशन होत नाही. एन्जिओप्लास्टीने केलेलं नाही, क्लॉट झाल्याला एक सोल्युशन देऊन टाकलं त्यांनी. पण क्लॉट का फॉर्म होतं याच्याबद्दल कधी विचारच नाही केला. ॲलोपॅथिक डॉक्टर काय करतात? मॅनेजमेंट ऑफ द डिसीज करतात. क्युअर ऑफ द डिसीज त्यांच्याकडे हा शब्दच नाही आहे, क्युअर शब्द. दे आर मॅनेजिंग द डिसीज. घट्ट होतंय रक्त, विस्कॉसिटी वाढलेली आहे, प्लेटलेट अग्रावेशन होत आहे, काय करा? एकोस्प्रिन द्या. एकोस्प्रिन काय करतं? प्लेटलेटला अग्रावेट होऊ देत नाही, चिकटू देत नाही एकमेकाला, आणि रक्त काय करतं? स्मूथली फ्लोईंग करतं. क्लॉट फॉर्मेशन होत नाही. अरे लेका, क्लॉट फॉर्मेशन होतं का? ब्लड विस्कॉसिटी वाढली, याला जबाबदार कोण आहे? मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून आयुर्वेद काय सांगतो? प्रकृतीचं परीक्षण करा, त्याच्या प्रकृतीमध्ये काय गडबड झालेली आहे. मेडिकल इक्वॅलिटी आज फॉलो केली जात नाहीये. लिहिलंय त्याच्यामध्ये क्लॉजमध्ये, युरोप मेडिकल युरोपार्टिसिटी मध्ये म्हणता मेडिकल इक्वॅलिटी. वेअर इज द इक्वॅलिटी? मेडिकल इक्वॅलिटी कुठं आहे? सुपिरियर इन्फिरियरचाच कन्सेप्ट आहे. मेडिकल इक्वॅलिटीच नाही. कारण तुम्ही स्वतः त्याचे गुलाम आहात. गुलामगिरीची मानसिकता आपल्यामध्ये स्वतःमध्ये आहे. ॲलोपॅथी डॉक्टरचं म्हणणं आहे तू माझं बंद केलं तर तुझं काय दिलं ते सांग मला. नुसतं बंद नाही करायचं. लक्षात आलं का? मी एकोस्प्रिन बंद करून टाकली. अरे एकोस्प्रिन त्याला का दिली होती? त्या व्यक्तीला एकोस्प्रिन का दिली होती याबद्दल तुम्ही काही विचार केलाय का? द्रवगुण विज्ञानाचा अभ्यास करा. द्रव्याला गुणधर्म आणि कर्म असतात. विदाउट गुणधर्म आणि कर्म द्रव्यच अस्तित्वात असत नाही. कॉमन ॲट्रिब्यूट्स. कारण सर्व द्रव्य कशाने बनलेलं आहे? पंचमहाभूतानी बनलेलं आहे. आयुर्वेदाचा सिद्धांत आहे की पंचमहाभूतानी सगळ्या गोष्टी बनतात. 5 तत्व आहेत.
फिजिकल लेवलचे आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी 5 तत्व आली. त्याच्यामध्ये अग्नीची जर प्रॉपर्टी वाढली असेल, दाहकता निर्माण करत असेल, म्हणजे त्याच्यामध्ये अग्नी वाढलेला आहे, जल कमी झालं म्हणून अग्नीची दाहकता निर्माण झाली. आता जेव्हा अग्नीची दाहकता निर्माण होणार त्यावेळेला अग्नी काय करणार? वेसलच्या इनर लाइनिंग मध्ये काय करणार? वेसलच्या इनर लाइनिंग मध्ये काय करणार? अल्सरेशन फॉर्म करणार. अल्सरेशन फॉर्म करणार आणि अल्सरेशन फॉर्म झाल्यानंतर क्लॉट फॉर्मेशन होणार. मग तुमची ते अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बायपास हे सगळे नंतरचे खेळ आहेत. पण पहिला खेळ काय आहे? रक्ताची दाहकता वाढलेली आहे. रक्तामध्ये ऍसिडिक कंटेंट जास्त झाल्यामुळं रक्त काय बनलं? ऍसिडिक नेचरचं बनलं. माईक बंद करा प्लीज. इट इज डिस्टर्बिंग द लेक्चर. कारण तुमचं ऐकायला येतं, मी जे शब्द बोलतो त्याच्यात 30 शब्द बसला की तिसरंच काहीतरी ऐकायला येणार आहे. लोकांना तिसरंच जाणवणार काहीतरी आहे ते. बन्यांचं चालू आहे बघा, बन्यांचं चालू. हा, बंद केलं त्यांनी. ठीक आहे. अवधूत, थोडा माईक बंद कर. तुझं बॅकग्राऊंड ऐकायला येते तिकडचं पलीकडचं. तर मला सांगायचं तात्पर्य हे आहे की द कॉज ऑफ द डिसीज काय आहे. आयुर्वेदाने काय सांगितलं? हेतुसूत्र, लिखलं सूत्र आणि औषध सूत्र. द कॉज ऑफ द डिसीज. द कॉज ऑफ द डिसीज काय आहे? की ऍसिडिक नेचरचे पदार्थ खाणे. शरीराची ब्लड केमिस्ट्री चेंज करणे. द व्हायटेशन ऑफ द ब्लड कॉजेस द डिसीज. हा सिद्धांत मॅटी सरांचा आहे. व्हायटेशन ऑफ लिम्फ अँड द ब्लड कॉजेस द डिसीज. युटरिन फायब्रॉइड आहे. काय झालंय? रक्त ऍसिडिक नेचरचं झालं आणि म्हणून ब्लिडिंग व्हायला लागलेलं आहे. त्याला नॉर्मल करायचंय. सिंग्वाइन टेम्परामेंट मध्ये गेलं आणि सिंग्वाइन टेम्परामेंट मध्ये गेल्यामुळं काय झालं? आणि अशा स्त्रियांच्या मध्ये त्याची जर तुम्ही कॅरेक्टरिस्टिक बघितली तर अँग्रीनेस, फ्रस्ट्रेशन, इरिटेशन तुम्हाला फाइंड आउट होतं. कॉन्स्टिपेशन. वाय कॉन्स्टिपेशन इज देअर? काल आपण लक्षणं बघितली. कॉन्स्टिपेशन काय आहे? कॉन्स्टिपेशन काय आहे बोला? कॉन्स्टिपेशन का होतं? कोलेस्ट्रॉल का वाढतं? कमी झाल्यामुळे. बाईल प्रोडक्शन कमी झाल्यामुळे. S2 चं काय फंक्शन आहे? जेवढ्या हॅलो ग्लँड्स आहेत, सिक्रेटरी ग्लँड्स आहेत, त्याचं फंक्शन वाढवणे, त्याचं सिक्रिशन वाढवण्याचं काम करतं. म्हणजे लिव्हरवर काम करतं, पॅनक्रियावर काम करतं, इंटेस्टाईनवर काम करतं. आणि म्हणून S2 इज द सिंग्वाइन रेमेडी. मोरली वर्क ऑन द राईट साइड. स्टमकवर का होत नाही? स्टमक इज ऑन द लेफ्ट साइड आणि S2 इज अ राईट साइड रेमेडी, नॉट S1 इज अ लेफ्ट साइड रेमेडी. म्हणून काय आहे? राईट साइडला जेवढे ग्लँड्स आहेत त्या सर्व ग्लँडवर काय करतं? S2 काम करतं. लिव्हर राईट साइडला आहे, पॅनक्रिया राईट साइडला आहे, स्प्लीन लेफ्ट साइडला आहे. स्प्लीन लेफ्ट साइडला आहे, पॅनक्रिया मोर टू द राईट साइड आहे. म्हणून डॉक्टर वॉलनी काय केलं? जी स्प्लीन मेरिडियन आहे त्याला पॅनक्रिया मेरिडियन म्हटलं. लेफ्ट राईट साइडची जी स्प्लीन मेरिडियन आहे त्याला त्यांनी काय सांगितलं? पॅनक्रियाटिक मेडिसिन आहे,
रेमेडी आहे. पॅनक्रियाशी त्याचा संबंध आहे, लक्षात घ्या. इट इज अ पॅनक्रियाटिक रेमेडी. इट वर्क ऑन द पॅनक्रिया, इट वर्क ऑन द लिव्हर, इट वर्क ऑन द स्मॉल इंटेस्टाईन. जिथं जिथं सिक्रिशन आहे आणि बॉडीची केमिस्ट्री न्यूट्रल करायचं काम करतं, त्या ग्लँडचं सिक्रिशन हाय करतं. म्हणून युटरिन फायब्रॉइडमध्ये ब्लिडिंग जर होत असेल तर तुम्हाला S2 बिफोर मील दिलं पाहिजे. S2 बिफोर मील गोल्डन फॉर्म्युला आहे हा. दिस इज अ गोल्डन फॉर्म्युला. आणि D4 मध्ये द्यायचं. लोकल ऍक्शन पाहिजे आपल्याला, नर्वाईन ऍक्शन नको आहे आपल्याला, लोकल ऍक्शन पाहिजे. लिव्हर, पॅनक्रिया आणि इंटेस्टाईन जवळच आहेत. हे तिन्ही ऑर्गन एकाच्या परिघामध्येच येतात आणि म्हणून आपण काय द्यायचं, S2 ला D4 मध्ये द्यायचं बिफोर मील. S2 ला काय करायचं, D2 मध्ये द्यायचं आणि बिफोर मील द्यायचं. नेक्स्ट गोल्डन फॉर्म्युला आहे S10 ला आफ्टर मील द्यायचं. आता S10चा रोल काय आहे, S10 कशावर काम करतं बोला. S10चं काय काम आहे म्हटले. एक्सक्रीटरी सिस्टम होतं सर, डिओडिनम पासून एनएस पर्यंत. एक फंक्शन झालं. डायजेस्ट म्हणजे बायल ज्यूस सिक्रेट करेल की नाही, लिव्हरवर काम करेल की नाही S10. येस सर, येस सर, येस सर, लिव्हरवर काम करतं. हो. हो. हा, लिव्हरवर करतं, स्मॉल इंटेस्टाईनवर करतं, लार्ज इंटेस्टाईनवर करतं. आणि पित्त कुठून जातं बाहेर, पित्ताचा मार्ग कुठला आहे, पित्ताला रिमूव्ह करायचा असेल तर मार्ग कुठला आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. म्हणजेच ऍनसच्या थ्रू पित्त बाहेर जातं, किडनीच्या थ्रू पित्त बाहेर जातं. म्हणून अप रेमेडी काय आहे, S10 आहे. लक्षात आली का, अप रेमेडी काय आहे, S10 आहे. S10 पूर्ण GI ट्रॅकवर काम करत. त्यामुळे जे काही पित्त राहिलेलं असेल ते पण निघून जातं त्याच्यातून. आणि इज ऑल्सो प्रोव्हाइडिंग द न्यूट्रिशन. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीला प्रॉपर केलं जातं. त्याचबरोबर काय केलं जातं, इंटेस्टाईन डिओडिनम पासून एन्सिस्टाईन पर्यंत क्लिनिंगची प्रोसेस पण केली जाते. द प्युरिफिकेशन ऑफ द लिम्फ, लिम्फचं प्युरिफिकेशन करतं S10. आणि तुम्हाला माहिती आहे S1 दीपनीय आहे आणि S10 पाचनीय आहे. S10 काय आहे, पाचनीय आहे. आफ्टर मील देता म्हणजे काय करता तुम्ही, आयुर्वेदामध्ये दीपनीय गणाची औषध आणि पाचनीय गणाची औषध. दीपन काय करतं, भूक वाढवतं. पाचन काय करतं, खाल्लेल्या अन्नाला ॲसिम्युलेशन करून, प्रॉपर डायजेशन करून, ॲसिम्युलेट करून वापरलं जातं, युटिलायझेशन. दॅट कम्स अंडर पाचक. म्हणजे दीपन आणि पाचन असे दोन प्रकार वेगळे. दीपन कधी देणार, लॉस ऑफ एपेटाईट झालं तर. आणि पाचन कधी देणार, पचवायसाठी. तर दीपन आणि पाचन हे दोन शब्द येतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून S10 आफ्टर मील आपण देतो. म्हणजे जे काही खाल्लेलं अन्न आहे त्याचं प्रॉपर ॲसिम्युलेशन व्हायला पाहिजे, त्याचं प्रॉपर सिलेक्टिव्ह न्यूट्रिशन फक्त ॲब्सॉर्ब झाली पाहिजे आणि युटिलाइज झाली पाहिजे. तर त्यासाठी S10चा उपयोग आहे. S10 वर्क ऑन द नर्वस सिस्टम ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टमच्या नर्वस सिस्टीमवर S10 काम करतं. इट वर्क ऑन द वेगस नर्व. इट वर्क ऑन द वेगस नर्व. लक्षात घ्या, तुम्ही समजून घ्या काय आहे ते. द ऍक्शन ऑफ S10 इज अ नर्वाइन. इट वर्क ऑन द वेगस नर्व. वेगस नर्व कुठे कुठे कनेक्ट असते, पुऱ्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये, लार्ज इंटेस्टाईनच्या बघा, असेंडिंग अँड
ट्रान्सवर्स कोलम पर्यंतच काम करते. डिसेंडिंग मात्र सॅक्रल नर्व करते काम. वेगस नर्व कुठपर्यंत कनेक्ट असते? वेगस नर्वचा कुठपर्यंत आहे रोल? तर हार्टवर काम करते, स्टमकवर काम करते, लिव्हरवर काम करते, पॅनक्रियावर काम करते, हा, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये वर पण काम करते, आणि लार्ज इंटेस्टाईनच्या असेंडिंग कोलन आणि ट्रान्सवर्स कोलम पर्यंतच काम करते. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो तुमचा कुठं असतो? S1 S2 सॅक्रल पिक्सेसचा त्याचा संबंध आहे. तिथून त्याचं पुढचं काम होतं. पण S10 वर्क्स ऑन दी नर्वस सिस्टीम ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. नर्वस सिस्टीम ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीमवर S10 काम करते. म्हणजे या सर्वांना सपोर्ट करते. कुठून? मेंदूकडून सपोर्ट करते स्टिम्युलेशन करायला. मेंदूकडून सपोर्ट केला जातो आणि वर्कआउट होतं. म्हणजे प्रत्येक ऑर्गनच्या ठिकाणी जो नर्वाइन सिग्नल आलेला आहे त्या नर्वाइन सिग्नलला स्टिम्युलेशन करायचं काम करते. स्टिम्युलेशन करायचं काम करते. म्हणजे स्पायनल कॉर्ड कडून येणारी जी पेरिफेरियल नर्व आहे त्या पेरिफेरियल नर्ववर S10 काम करते. आणि त्यामुळं काय होतं? या 3 ऑर्गन जे आपल्याला न्यूट्रल करायचं आहे, ऍसिडिटी कमी करण्याचे जे ऑर्गन आहेत त्यांचं काम चालू राहतं अखंडपणे. आणि जे अन्न येणारं भोजन जे आहे ऍसिडिक नेचरचं जे भोजन डिओडिनम मध्ये येतं त्याला नॉर्मल केलं जातं आणि ब्लड प्युरिफिकेशनचं काम होतं. ब्लडमध्ये ऍसिडिटी बिलकुल वाढत नाही आणि युट्राईन ब्लिडिंग स्टॉप होतं. आता S6 पुढचा जो गोल्डन फॉर्म्युला आहे S6C2G. S6C2G. C2चं काय काम आहे? S6चं काय काम आहे? इन ऍसिडिटी व्हॉट द वर्क ऑफ द S6? S6चं काय काम आहे ऍसिडिटी मध्ये? किडनीद्वारे बाहेर काढलं जाते म्हणजे बाहेर. तुम्ही अर्ध सांगता. अर्ध सांगता. पीएच बॅलन्स करते की नाही S6? किडनी पीएच बॅलन्स करते की नाही? येस सर, येस बॅलन्स करते सर. मग पीएच बॅलन्स कसा होतो? कशामुळं होतं? सोडा कशासाठी पिता तुम्ही? सोड्यात काय असतं? ऍसिडिटी झाली की सोडा पितो आपण लोक. काय येते सोड्यामध्ये? गॅस गॅस सर. कसला गॅस? गॅसचं काय संबंध आहे त्याच्यामध्ये? बायकार्बोनेट असतं. मला शब्द पाहिजे. बायकार्बोनेट. टेक्निकल अभ्यास करत नाही तुम्ही लोक. म्हणजे जेव्हा तुम्ही बायकार्बोनेट देता, खाण्याचा सोडा देता, त्यावेळेला ऍसिडिटी नील होते. म्हणजे त्या ठिकाणी बायकार्बोनेटची गरज आहे. हायड्रोजन बायकार्बोनेट मधला हायड्रोजन बाहेर निघून जातो आणि बायकार्बोनेट रिअब्सॉर्ब इन द किडनी आणि ऍसिडिटी ऑफ द ब्लड कंट्रोल केली जाते. ब्लडचा पीएच मेंटेन केला जातो. लक्षात आलं? S6 काय वापरायची गरज आहे आपल्याला? पीएच मेंटेन केला जातो. आता C2 का? ऍब्सॉर्प्शन त्या ठिकाणी जिथं जिथं होत आहे, सिक्रिशन जिथं जिथं आहे त्याला कंट्रोल करतं C2. हॅलो हॅलो. एवढं लवकर यायचं नाही. मी सांगितलं क्लास असतो माझा 11 नंतर यायचं. हा, मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं 11 11:30 नंतर या. 10ला येऊन इथं तुमची एंट्री होणार नाही. हा,
तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी बायकार्बोनेट इन्क्रीज केलं जातं, ऍब्सॉर्ब केलं जातं आणि ब्लड केमिस्ट्री नॉर्मल केली जाते. आता जी काय करतं, जीचा रोल काय आहे? गंदगीला बाहेर काढायचं, व्हेनस सर्क्युलेशनच्या थ्रू गंदगी बाहेर काढून टाकायची. म्हणजे जे ऍसिड रिटर्न S6 मध्ये येतंय युरिन मधून, त्याला काय करायचं, C2 ब्लॅडरवर काम करतं आणि जी काय करतं, व्हेनस सर्क्युलेशनवर. म्हणजे तिथे जी गंदगी आहे ती गंदगीला काय करतं, शरीरातनं बाहेर काढून टाकतं. म्हणजे ऍसिडिक वेस्ट घालवतं. बायकार्बोनेट रिटर्न जातं आणि ब्लड केमिस्ट्रीला नॉर्मल करतं. ऍसिडिक ब्लड आहे त्याला नॉर्मल करतं आणि युअर ब्लिडिंग इज स्टॉप. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ गोल्डन फॉर्म्युला. म्हणून याचं नाव आहे, आता मी जे तुम्हाला सांगितले ते सगळे गोल्डन फॉर्म्युले आहेत. परत रिपीट करतो. पहिला फॉर्म्युला आहे H5C5F1N1 D4. जेवणाच्या आधी S2 बिफोर मील, S2D4 बिफोर मील, S10 आफ्टर मील, D4 मध्ये द्यायचं आहे. S6C2G D4 मध्ये द्यायचं आहे. आणि त्याला अल्टरनेट काय करायचं आहे, C1 ऑर्गनो बूस्टर. काय करायचं, C1 ऑर्गनो बूस्टर हे टोटली काय करतं, तुमचं युटरिन फायब्रॉइडला कंट्रोल करतं. म्हणजे साईड इफेक्ट पण कमी करतं आणि फायब्रॉइडची ग्रोथ पण रोखतं. सो दिस इज कॉल्ड ॲज अ गोल्डन फॉर्म्युला. याचं नाव काय आहे, गोल्डन फॉर्म्युलाचं नाव दिलेलं आहे याला. याला गोल्डन का म्हटलं, याला गोल्डन का म्हटलं, का म्हटलं असेल सांगा. आता काय राहिलं त्याच्यामध्ये, काहीच राहिलं नाही. जेवढे क्लॉज तुम्हाला मी सांगितले सगळे क्लॉज याच्यात कव्हर झालेले त्या गोल्डन फॉर्म्युल्यामध्ये. सर्व कॉज जे काय युट्रिन फायब्रॉइड क्रिएट करणार आहे ते सर्व कॉज वर ट्रीटमेंट आहे. इट इज अ जनरल ऑल सिम्पटम वर, कॉज वर, सगळ्यावरच काम करणारा फॉर्म्युला असल्यामुळं याचं नाव आहे गोल्डन फॉर्म्युला. याला काय म्हटलेलं आहे, गोल्डन फॉर्म्युला. तुम्हाला प्रत्येक त्यातली गोष्ट मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. इट इज अ गोल्डन फॉर्म्युला. गोल्डन फॉर्म्युला आहे. युटरिन फायब्रॉइडचा गोल्डन फॉर्म्युला. इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा तुमच्याकडे युटरिन फायब्रॉइडचा पेशंट येतो त्यावेळेला हे काम करायचं. म्हणजे फायब्रॉइड बनवू नये याची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे इथे. फायब्रॉइड बनवू नये याची पूर्ण व्यवस्था आपण या ठिकाणी केली. म्हणजे मेटाबॉलिझम मध्ये फायब्रॉइड होत असेल. आता एक फॉर्म्युला राहिला, हार्मोनल इनबॅलन्स. हार्मोनल इनबॅलन्स आणि त्याच्यामुळं युटरिन फायब्रॉइड तयार होत आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं की इस्ट्रोजिन आणि प्रोग्रेस्टेनॉनची जर लेवल इन्क्रीज झाली तर युटेरियन फायब्रॉइड होतं. म्हणजे हार्मोनल इनबॅलन्समुळे जर फायब्रॉइड होत असेल आणि त्या हार्मोनला बॅलन्स जर करायचं असेल, एंडोक्रॅनिक बॅलन्स जर करायचं असेल तर फॉर्म्युला लिहून घ्या, एंडोक्रॅनिक इनबॅलन्सचा फॉर्म्युला. एंडोक्रॅनिक इनबॅलन्सचा फॉर्म्युला. तो काय फॉर्म्युला आहे, S10 सॉरी C10, S10 नाही, C10 S2 F1 L1 RE. परत सांगतो बघा, C10 S2 F1 L1 RE. लिहून घेतला. हो सर. दीपाली पाठक तुम्ही लिहून घेतला. हो हो. माधुरी चव्हाण, येस सर, घेतला. सर एंडोक्रॉनिक मयंक, काय म्हणे? एंडोक्रॅनिक इनबॅलन्स. एंडोक्रॅनिक इनबॅलन्स. आता त्याच्यात काय प्रपोर्शन घ्यायचं ते सांगतो तुम्हाला.
कुठल्या प्रपोर्शनला काय वापरायचं. C10 5 ml, C10 5 ml, S2 7 ml, S2 7 ml, F1 6 ml, L1 5 ml, and RE 7 ml. हे काय करतं, एंडोक्रॅनिक बॅलन्स आहे आणि सेकंड डायल्युशन मध्ये द्यायचं आहे. इट शुड बी गिव्हन इन द सेकंड डायल्युशन. परत सांगतो, C10 5 ml, S2 7 ml, F1 6 ml, L1 5 ml, RE 7 ml. अवधूत, रिपीट कर फॉर्म्युला. C10 5 ml, S2 7 ml, F1 6 ml, L1 5 ml, RE 7 ml. Second S2 dilution किती, मध्ये S2 किती? 7 ml. हा, Second dilution. सेकंड डायल्युशन मध्ये द्यायचं. हा कसला फॉर्म्युला आहे? एंडोक्रॅनिक इनबॅलन्स. एंडोक्रॅनिक इनबॅलन्स म्हणजे जर युट्रीन फायब्रॉइड एंडोक्रॅनिक इनबॅलन्स जर होत असेल तर ह्या फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा आहे. आता हा का होतो? आता एंडोक्रॅनिक इनबॅलन्स झाल्यावर काय होतं सांगा. एंडोक्रॅनिक इनबॅलन्स झालं तर काय काय होतं? इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हाय झालं तर काय होतं? पाळी बंद होते, नो मेन्सुरेशन सायकल. कारण एंडोक्रॅनिक इन प्रोग्रेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन जास्त कधी कुठल्या केव्हा होतं? प्रेग्नन्सीमध्ये होतं. आणि म्हणून काय होतं, मेन्सुरेशन सायकल डिलेड होतं. म्हणजे कुठल्या स्त्रीमध्ये जर मेन्सुरेशन सायकल डिलेड असेल आणि युट्रीन फायब्रॉइड असेल तर तिला काय द्यायला पाहिजे? हार्मोन इनबॅलन्सचा फॉर्म्युला दिला पाहिजे, तरच तिचं फायब्रॉइड तुम्ही बरं करू शकता. म्हणजे हे बाकीचं तुम्हाला मी जे दिलंय हे फॉर्म्युले त्याच्यासोबत तुम्हाला ते काम करावं लागेल. म्हणजे तुम्हाला बघायला लागेल काय सिम्पटम आहे, लक्षण काय आहे. डिलेड मेन्सिस आहे, 2-2, 3-3 महिन्यानं पाळी येते, आली की भरपूर येते, ब्लिडिंग होते, प्रचंड ब्लिडिंग होतं. 2 महिन्यानं पाळी येते, 3 महिन्यानं पाळी येते आणि प्रचंड ब्लिडिंग होतं. ही कंडिशन काय असते? युट्रीन फायब्रॉइड. बट फायब्रॉइड बिकॉज ऑफ द हार्मोनल चेंजेस, हार्मोन डिस्टर्ब झाल्यामुळे होणारे जे बदल आहेत त्याच्यामध्ये अशी कंडिशन येते. यावेळेला गोल्डन फॉर्म्युलाच्या सोबत यू हॅव टू यूज एंडोक्रॅनिक बॅलन्स फॉर्म्युला. बिकॉज फायब्रॉइड हॅज हॅपन बिकॉज ऑफ द इनबॅलन्स इन द हार्मोन. हार्मोनमध्ये इनबॅलन्स झाल्यामुळे फायब्रॉइड क्रिएट झालेलं असतं. हे त्याचं रिझन आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला काय वापरायला पाहिजे? एंडोक्रॅनिक इनबॅलन्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू लर्न द ऑब्झर्वेशन. तुम्हाला टेम्परामेंट मिळालं, सिंगवाईन, ब्लिडिंग होत आहे आणि तिला विचारलं तर डिलेड मेन्सिस असतं, 2-2, 4-4 महिन्यांना मेन्सिस येतं. कारण हार्मोनल इनबॅलन्स झालेला असतो. आता या हार्मोनल इनबॅलन्सचं रिस्पॉन्सिबिलिटी कशाची आहे? मेंटल डिप्रेशन. Because hypothalamus is a control of endocrine system and limbic system is a part of hypothalamus. आणि लिम्बिक सिस्टम कशाची रिलेटेड आहे? इमोशनल सेटअपशी रिलेटेड आहे. इफ देर आर डिस्टर्बन्सेस इन द इमोशन देर इज युटरियन फायब्रॉइड. बिकॉज हार्मोनल इनबॅलन्स, प्रोग्रेस्टेरॉन अँड इस्ट्रोजनची जी मात्रा आहे ती चेंज होते आणि डिलेड मेन्सिस होतं किंवा अमोरिया होतो.
डिलेड मेन्सेस होतं. मेन्सुरेशन सायकलमध्ये फरक पडतो. अशा वेळेला युट्रीन फायब्रॉइड डेव्हलप होतं आणि त्याच्यातून ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते. सेल्फ पॉयझन म्हणतात ह्याला. काय होतं, बिकॉज ऑफ द मेंटल सिस्टम बॉडीमध्ये सेल्फ पॉयझन जनरेट होतात आणि हे सेल्फ पॉयझन काय करतात, युटरीन फायब्रॉइडमध्ये ब्लिडिंग करायला कारणीभूत होतात. ज्या वेळेला तिला पाळी येते त्यावेळेला हेवी मेन्सुरेशन होतं. लवकर येत नाही, आली तर 8-8 दिवस थांबत नाही. दिस इज अ कंडिशन, डिलेड मेन्सेस. यावेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे, एंडोक्रॅनिक इनबॅलन्सचा फॉर्म्युला दिला पाहिजे. त्याची हार्मोनल सिस्टीमला मॅनेज केलं पाहिजे. हार्मोनल सिस्टीमला काय करायला पाहिजे, मॅनेज करायला पाहिजे, तरच ब्लिडिंग थांबेल, अन्यथा ब्लिडिंग थांबणार नाही. आणि इथंच गोंधळ घालतात डॉक्टर लोक आणि काय सांगतात की युटरिन ब्लिडिंग आहे, गर्भाशयाची पिशवीच काढून टाक. बिकॉज ही कांट कंट्रोल द थिंग. ही कंट्रोलच नाही करू शकत तो. त्यामुळे तो काय सांगतो की हिस्टेक्टॉमी कर, काढून टाकते सगळं, म्हणजे ब्लिडिंग होण्याची सवालच नाही. अरे बाबा, हार्मोनल इनबॅलन्स आहे आणि पिशवी काढून काय होणार आहे. पर्सिस्टंटली शी गॉट अनदर प्रॉब्लेम. ऍसिडिटी वाढणार, बोन शरण होणार, लॉट ऑफ प्रॉब्लेम विल कम अगेन. सो दिस इज नॉट द सोल्युशन टू रिमूव्ह दी युटरस. हे सोल्युशन नाही आहे त्याला. एकाकी ट्रीटमेंट झाली, एकाकी ट्रीटमेंट. ब्लिडिंग होत आहे, काढून टाक. पण लेका, ब्लिडिंग होण्याचं मेन कारण आहे एंडोक्रॅनिक इनबॅलन्स. त्याचं काय करायचं, त्याचं काय करायचं, त्याचं काय करायचं नाही, गोळ्या खात राहायचं. देर इज नो सोल्युशन. म्हणून पिशवी काढल्यानंतर अनेक स्त्रियांच्या मध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत. तुम्ही ऑब्झर्व जर केला, ज्याची पिशवी काढलेली आहे, ज्याचं युटरस रिमूव्ह केलेलं आहे, त्या स्त्रियांच्या मध्ये अनंत प्रॉब्लेम तुम्हाला सापडतील. म्हणजे एक क्युअर करायला गेला आणि भलतंच सगळं शरीरामध्ये होऊन बसलं. दिस इज नॉट ए प्रॉपर क्युअर. याला क्युअर म्हणत नाहीत. म्हणून ॲलोपॅथी अधुरी सायन्स आहे, पूर्ण सायन्स नाही आहे. अधुरं सायन्स मी त्याला काय म्हणतो, कुठल्याही सायन्स हे अधुरं असतं, पूर्णपणे त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्ट आपण करू शकत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज इनकम्प्लीट सायन्स. ते जरी मिरवत असेल की आम्ही कंप्लीट आहे, स्टील दे आर इनकम्प्लीट. अधुरं सायन्स आहे. कारण त्याने जे सांगितलेल्या उपायामधून पेशंट बरा होत नाही. म्हणून लोयासारखे डॉक्टर्स, ॲलोपॅथी डॉक्टर ॲक्युपंक्चरकडे वळले. लोया सर ॲक्युपंक्चरकडे का वळले, तरी त्याचं रिझन सांगितलं. मी लोकांना फसवतोय म्हटले. मी त्याला 100% क्युअर देऊ शकत नाही विथ द हेल्प ऑफ माय सिस्टम. आणि हे जेव्हा त्यांच्या माइंडमध्ये आलं, 50 बेडचं हॉस्पिटल दे हॅव कन्वर्टेड इन टू ॲक्युपंक्चर. असे कितीतरी ॲलोपॅथी डॉक्टर्स बघतील. डॉक्टर वॉल उदाहरण घ्या त्याचं. उदाहरण घ्या. वाय हॅज शिफ्टेड. डॉक्टर हनीमन ॲलोपॅथ होते, का शिफ्ट झाले. असे अनेक डॉक्टर तुम्हाला दिसतील की त्यांच्या लक्षात आलं की आपलं सायन्स हे अधुरं आहे. वी कॅनॉट गिव्ह 100% सोल्युशन टू द प्रॉब्लेम. मी ब्लिडिंग थांबवू शकत नाही, म्हणून मी युटरस काढून टाकलं. पण त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत आय कॅनॉट सॉल्व. आमच्याकडे त्याला सॉल्व करण्यासाठी काहीच नाही. देर इज नो रेमेडी.
अशी अवस्था आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हार्मोनियन इनबॅलन्स आहे आणि त्याच्यामुळे युटरिन फायब्रॉइड झालेला आहे. आणि मग बाकीचा गोल्डन फॉर्म्युला तर ते यूजच करा. त्याचबरोबर एंडोक्रॅनिक सिस्टमचं त्याला औषध द्या, हार्मोन्सला बॅलन्स करा, ॲटोमॅटिकली युटरिन फायब्रॉइड कमी होऊन जाईल. तर तुम्हाला माहिती आहे प्रोग्रेस्टेनॉन आणि इस्ट्रोजिन काय करतं, बाळाची ग्रोथ करतं. ग्रोथ हार्मोन आहेत ते. युटरसमध्ये जे काय फेटर असतं त्याला डेव्हलप करण्यासाठी ड्युरिंग द प्रेग्नन्सी देअर इज अ सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजिन अँड प्रोग्रेस्टिनॉन विच विल इन्क्रीज, इट विल डेव्हलप द फेटस इन द ओव्हम ऑफ द वुमन. त्याच्यामध्ये काय होतं, फेटसचं डेव्हलपमेंट होतं. आणि ते जर नाही झालं तर काय होणार, प्रीमॅच्युअर अबॉर्शन होतं किंवा डॉक्टर प्रीमॅच्युअर अबॉर्शन करतात. प्रीमॅच्युअर अबॉर्शन. तर ही गोष्ट घडते. ही गोष्ट त्या ठिकाणी घडते म्हणजे त्या ठिकाणी प्रोग्रेस्टिनॉन आणि एस्ट्रोजिन हे जबाबदार आहे. मग ही जर कंडिशन तशीच राहिली तर त्या ठिकाणी फायब्रॉइड पण, कारण ग्रोथ फॅक्टर मिळाल्यामुळे काय होणार आहे, जे काय फायब्रस मटेरियल त्याची ग्रोथच होत राहणार. तर हे तुम्हाला कंट्रोल जर करायचं असेल तर एंडोक्रॅनिक इनबॅलन्सचं औषध द्यायचं. पण जी स्त्री प्रेग्नंट आहे तिला मात्र हे औषध द्यायचं नाही. जी स्त्री प्रेग्नंट आहे तिला मात्र द्यायचं नाही. म्हणून आपण काय वापरतोय, न्यूट्रल डायल्युशन वापरतोय. सेकंड डायल्युशन वापरलं, फर्स्ट डायल्युशन देत नाही. आपण काय दिलं, सेकंड डायल्युशन दिलं, न्यूट्रल डायल्युशन दिलं. म्हणजे बॅलन्स केलं. एक्सेस काही केलं नाही, लेस पण केलं नाही, बॅलन्स लेवल केली त्याची. लक्षात आलं. तर बिकॉज ऑफ द हार्मोन जर प्रॉब्लेम असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला ऍडिशनल त्याच्यात टाकावं लागेल. आता त्यानंतर बिग फायब्रॉइड झालं, खूप मोठं फायब्रॉइड आहे. साईज ऑफ द फायब्रॉइड ट्रिमेंडस झाली. तुम्हाला सांगितलं ना, स्टमक पर्यंत वाढलं फायब्रॉइड. पुरं फंडसवर जे काय फायब्रॉइड होतं ते टोटली ॲबडॉमेन मध्ये पसरलं. अशा वेळेला काय करायचं, हे सर्जिकल आहे. आणि हे सर्जिकलला आपल्याला कसं करायचं, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला काय आहे, A2C1G D4 मध्ये द्यायचं. A2C1G D4 मध्ये द्यायचं. A2C1G D4 मध्ये. आता C1 म्हणजे A2G काय करतं, व्हॉट विल डू A2G. A2G काय करेल सांगा. A2 आणि G कॉम्बिनेशन दिलं तर काय होईल, ते वेन्स थ्रू गंदगी बाहेर काढली सर. म्हणजे टॉक्झिक मटेरियल त्या ठिकाणी जे काय अनवॉन्टेड मटेरियल रेलचेल आहे त्याला बाहेर काढून टाकेल. कशातून, युटरसमधून. आणि C1 काय आहे, C1 इज सेल्युलर लेवलची रेमेडी आहे. म्हणजे सेल डॅमेज झालेली आहे. कशामुळं, स्टॅग्नेशनमुळं. ते स्टॅग्नेशन रिमूव्ह करायचं काम A2G करतं. C1 म्हणजे युटरस. C1 कशावर काम करतं, सेल लेवलला काम करतं. म्हणजे सेल लेवलमध्ये काही स्टॅग्नेशन झालेलं असेल तर त्याला रिमूव्ह केलं जातं. A2C1G हा फॉर्म्युला आहे D4 मध्ये. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला काय, C12G ऑर ऑर्गन बूस्टर C1. C12G. आता C12चा काय रोल आहे सांगा. C12 काय काम करतं, C12 काय काम करतं, मटेरियल मीडिया. C12चं काम काय आहे, व्हॉट इज द रोल ऑफ C12. C12G द्यायचं काय कारण आहे,
C12 द्यायचं कारण काय? स्विटल रेमेडी कशाची आहे? स्विटल मध्ये काय असतं? स्वीट12 मध्ये C1 असतं का? यस सर. आहे. C1, C1 A1, C1 A1 आणि C14 C14 काय आहे? C13 F1 आणि A3 आहे. बघा, C14 मध्ये काय आहे तुमचं? S13 आहे, F1 आहे, A3 आहे आणि त्याच्यात परत C1 घातलं त्यांनी. परत काय केलं? C1 ला ऍड केलं, A1 ला ऍड केलं. काय तयार झालं? C12+G काय करतं? मसल लेवलला करतं, आवरणावर काम करतं. म्हणजे युटरसचं जे आवरण आहे वरचं, युटरसचं जे सिरियस मेम्ब्रेन आहे, म्युकस मेम्ब्रेन नाही, सिरियस मेम्ब्रेन, त्या सिरियस मेम्ब्रेनवर C14 काम करतं, C12 काम करतं. त्याच्यावर काय काम करतं? C12 वर्क ऑन द सिरियस मेम्ब्रेन ऑफ द युटरस आणि त्याच्यामध्ये डिपॉझिट. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, सिरियस मेम्ब्रेनचा फायब्रॉइड म्हणजे गर्भाशयाच्या बाहेरचा फायब्रॉइड, गर्भाशयाच्या बाहेरचा फायब्रॉइड जर असेल तर हा C12G काम करतं त्याच्यावर. म्हणजे त्या ठिकाणी जर फायब्रॉइड असेल तर C12G मेजर काम करतं. म्हणजे लोकेशन ऑफ फायब्रॉइड कुठं आहे? अँटीम्युरल फायब्रॉइड वेगळा, आतमध्ये युटरसच्या इनसाइड फायब्रॉइड वेगळा. हे काय आहे? युटरसच्या बाहेरच्या बाजूला मसल लेवलला झालेला फायब्रॉइड आहे. म्हणजे स्किन मध्ये फायब्रॉइड होतं त्याच्या, म्हणजे बाहेरच्या आउटर लेवर मध्ये फायब्रॉइड होतं. त्यावेळेला C12G वापरायचं आहे तुम्ही. म्हणजे लोकेशन काय आहे? सोनोग्राफी केली, सोनोग्राफीत तुम्हाला दिसलं की फंडस लेवलला फायब्रॉइड आहे, फंडस लेवलला फायब्रॉइड झालेला आहे. फंडस लेवलला फायब्रॉइड झालेला आहे. माझ्याकडे एक स्टुडंट होता, मी नाव डिस्क्लोज करणार नाही त्याचं, पण तिच्यामध्ये जेनेटिकली फायब्रॉइड होण्याची टेंडन्सी होती, रिअकरन्स झालं तिचं आणि मोठाच्या मोठा ट्यूमर स्टमकमध्ये पसरलेला होता आणि इतका मोठा वाढला की त्या डायफ्रॅमला दाबायला सुरू केलं, स्टमकला दाबायला सुरू केलं, तिला खूप त्रास व्हायला लागला आणि म्हणून काय केलं? इमर्जन्सी सर्जरी केली आणि फायब्रॉइड बाहेर काढून टाकलं. अँड दॅट वॉज, कुठला होता? फंडस ऑफ द युटरसला झालेला फायब्रॉइड होता तो, म्हणजे स्किन मध्ये असलेला फायब्रॉइड होता तो. आणि हेवी मेन्स्युरेशन ब्लिडिंग व्हायचं तिला, अंगावरून घागर, म्हणजे तुम्ही म्हणाल ना अर्धी बादली छोटी रक्त जायचं एवढं तिला ब्लिडिंग होत होतं. अशी कंडिशन होती. दॅट वॉज अ युटरियन फायब्रॉइड ऑन द फंडस एरिया. फंडस एरियामध्ये युटरिन फायब्रॉइड होतं आणि ते ब्लिडिंग होत होतं आणि ते पसरलं होतं कुठंपर्यंत? स्टमक पर्यंत गेलेलं होतं ते. म्हणजे ॲब्डॉमेन मध्ये ट्रिमेंडस प्रेशर डेव्हलप करत होतं. ती मुलगी लोळायची अक्षरशः, ती मुलगी लोळायची अक्षरशः. इतका सिव्हिअर पेन यायचा, सिव्हिअर क्रॅम्प पोटामध्ये यायचे की शी कॅनॉट सिट, बसू शकत नव्हती. आपण तिला क्युअर केलं, पण फायब्रॉइड एवढा मोठा होता की अल्टिमेटली त्याला सर्जरी करणं भाग पडलं. आणि त्याच्या आधी तिची एकदा सर्जरी झालेली होती. म्हणजे तिच्या जेनेटिक कन्सेप्टमध्ये हा फायब्रॉइड आहे.
की तिथे वारंवार फायब्रॉइड होण्याची टेंडन्सी तिच्या युटरसमध्ये फंडसमध्ये आहे. कारण असं काही टिश्यू तिथं आहे की तो पुन्हा ग्रोथ होत राहतो. म्हणजे आज जरी फायब्रॉइड रिमूव्ह केला तरी पुन्हा तिथे फायब्रॉइड होण्याची शक्यता 100% आहे. तर माझ्या डोक्यात असलेली ही केस आहे. नाव डिस्क्लोज करत नाही, कारण कोणाची बदनामी करायचं नाही. हे सिक्रेट असतं. इट इज अ मेडिकल इथिक्स आहे. कुणाला काय झालं याबद्दल आपण वाच्यता करायची नसते. त्यामुळे नाव सिक्रेट ठेवलेलं आहे. पण इन्सिडंट मी तुम्हाला सांगितलं, अशा प्रकारचा इन्सिडंट होता. शी वॉज सफरिंग फॉर 10 to 15 years सफर झालेली होती. अल्टिमेटली शी हॅज रिमूव्ड द फायब्रॉइड. आणि ती सर ते स्वतः दोन हा ते बोल. सव्वा 2 किलो वेटचं होतं. हा 2 ते सव्वा 2 किलो वेटचं फायब्रॉइड होतं. अँड दॅट इज अ टेंडन्सी बिकॉज इट इज सेकंड टाइम फायब्रॉइड झालेलं होतं त्याला. फर्स्ट टाइम ते रिमूव्ह केलं, पुन्हा झालं होतं ते. असा प्रॉब्लेम. म्हणजे हेवी वेंटिलेशन ब्लिडिंग प्रचंड, आणि पोटामध्ये क्रॅम्प यायचे तिच्या, अक्षरशः गोळे यायचे तिला, आणि शी कॅनॉट सीट. ती बसू शकत नव्हती. हा प्रॉब्लेम होता, लक्षात घ्या. आणि हे तिथं होतं. त्याचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला मी सांगितला. C12G और ऑर्गन बूस्टर C1. ऑर्गन बूस्टर C1 द्या किंवा C12G द्या किंवा दोन्ही द्या. हा फॉर्म्युला आहे. D5 मध्ये द्यायचं. त्याच्यामध्ये द्यायचं D5 मध्ये. C12G और ऑर्गन बूस्टर C1 D5 मध्ये द्यायचं. तिसरा फॉर्म्युला घ्या. थर्ड फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला. तर तिसरा फॉर्म्युला आहे C11G अल्टरनेट वेन टू बी D4 मध्ये. आता C11 काय काम करतो? C11 कशावर काम करतं? स्किनवर काम करतं. त्याच्यामध्ये काय असतं? C11 मध्ये कॉम्बिनेशन काय आहे? C5 S5 L1 आणि L A2. A2 हा. बघा कॉम्बिनेशन काय आहे. वेगळं फॉर्म्युला काही नसतं. वरचाच फॉर्म्युला तो आहे. वेगळं काहीही केलेलं नाही, फक्त फॉर्म्युला बदलला. C11G. आपण समजून घ्यायला पाहिजे कुठला फॉर्म्युला कुठं वापरायचं ते. अनेक फॉर्म्युले दिलेले असतात. वापरायचं कोणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्याच्यामध्ये C11 म्हटलं की A2 येतं, C5 येतं, S5 येतं, L1 येतं आणि G वापरलं. A2 आहे ना, म्हणजे वरचाच फॉर्म्युला, पहिल्या सुरुवातीचा फॉर्म्युला तयार झाला. फिफ्थ स्टेज ऑफ द डिसीज, 5वी लेवल झाली, कारण त्याच्यामध्ये C5 आहे. आता गोल्डन फॉर्म्युला मध्ये दिलंय बघा. S5 C5 F1 N1 D4. बघा, म्हणजे त्याचं जे चिरफाड केली तुम्ही, S11 ची चिरफाड केली तर S11 मध्ये काय आहे? A2 आहे, C5 आहे, S5 आहे, L1 आहे. समजून घ्या तुम्ही. S5 C5. आता वेन 2 अल्टरनेट काय दिलंय? वेन 2B दिलेला आहे. आता वेन 2 मध्ये काय आहे? वेन 2चं कंटेंट काय आहे? बघा. फेनवन S2C17. हा, म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे. हा, वेन 1 आहे, म्हणजे वरचाच फॉर्म्युला आला बघा. S5 C5 F1 वेन 1. गोल्डन फॉर्म्युला. गोल्डन फॉर्म्युला यूज करता तुम्ही त्याच्यामध्ये.
C17 आहे. व्हॉट इज द रोल ऑफ C17? C17 काय काम करतं? C17चा वर्क काय आहे? एंडोक्रानिक फंक्शन आहे की नाही C17 मध्ये? C17 मध्ये एंडोक्रानिक फंक्शन आहे की नाही? बोला. आहे सर. आहे सर. हा, म्हणजे कॉम्बिनेशन करत असताना एंडोक्रानिक अँड नर्वाइन पॅराथायरॉइड ग्रंथीवर काम करतं. अँड व्हॉट इज पॅराथायरॉइड? पॅराथायरॉइड कशासाठी असतं तुमचं? पॅराथायरॉइड काय काम करतं? कुठल्या मेटाबॉलिझमचा पॅराथायरॉइडचा संबंध आहे? कॅल्शियम मेटाबॉलिझम कशामुळे होतं? कॅल्शियम मेटाबॉलिझम कशामुळे होतं? सर कॅल्शियम पॅराथायरॉइडमुळे. आणि त्याच्यावर कोण काम करतं? C17 काम करतं. C17चं फंक्शन आहे पॅराथायरॉइडवर, म्हणजे कॅल्सिफिकेशन होण्याची कंडिशन वाचवली जाते. वेन टू बी काय करतं? सर्क्युलेशन करतं. त्यामुळे त्या ठिकाणी कॅल्सिफिकेशन होत नाही, कडक होत नाही, हार्ड होतच नाही फायब्रॉइड. वेन टू बी केल्यानंतर जेनेटिकली प्रॉब्लेम असेल, कॅल्शियम डेपॉझिट होत असेल तर ते काढून टाकतं, म्हणजेच फायब्रॉइडला कमी करतं. काय कॅल्सिफिकेशन झालेलं बंद करतं, तो फायदा आहे. C17चा उपयोग पिट्युटरी ॲड्रिनल ग्रंथीवर काम करतं. C17 वर्क ऑन द पिट्युटरी अँड ॲड्रिनल ग्रंथी. म्हणजे ग्रोथ फॅक्टर रिड्यूस करायचं काम करतं, इन्सुलिनला कमी करतं, इन्सुलिन सिक्रेशन कमी करतं. इन्सुलिन सिक्रेशन कमी झालं तर ग्रोथ फॅक्टर कमी होतो, आणि ग्रोथ फॅक्टर कमी होण्यामुळं काय होतं? फायब्रॉइडची ग्रोथ होऊ शकत नाही. सो द फॉर्म्युला इज लाईक दॅट. C11G अल्टरनेट विथ वेन टू बीई यूज केलं. चौथा फॉर्म्युला S2A2S1F1YB. S2A2 C1F1YB. बघा, साफसफाई करण्याचं काम, लिव्हरचं फंक्शन पण बूस्ट केलं या ठिकाणी. डिटॉक्सिफिकेशन, अनवॉन्टेड मटेरियलला बाहेर काढायचं काम लिव्हर करतं. S2 ब्लॅडरवर काम करतं. A2 व्हेन्सवर काम करतं. B सर्क्युलेशन वाढवतं. वाई तिथलं टेन्शन कमी करतं. म्हणजे जर क्रॅम्प येत असतील, दिस फॉर्म्युला इज मेंड फॉर द क्रॅम्प. पोटामध्ये मुरड पडते आणि ब्लिडिंग होत असतं, अशा वेळेला तुम्ही काय करायचंय? S2A2 C1F1YB काय करतं? हे कंट्रोल करतं तुमचं सगळं. S2A2 C1F1YB. वाई काय करतं? रिलॅक्सेशन करतं. ऐकून घ्या. S2A2 C1F1YB. वाई काय करतं? रिलॅक्सेशन. म्हणजे त्याच्यामध्ये टेन्शन वाढलेलं आहे, आणि त्यामुळं पोटामध्ये काय येतं? क्रॅम्प्स येतात, गोळे येतात, आणि ब्लिडिंग होतं. अशा कंडिशन मध्ये
H2A2C1F1YBB हा D4 मध्ये हा फॉर्म्युला द्यायचा. क्रॅम्प येतात, क्रॅम्प गोळे येतात. काय येतात? गोळे येतात, गोळे. गोळे येतात पोटामध्ये. म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की ती अजिबात बसू शकत नाही, तिला क्रॅम्प यायचे, वेदना व्हायच्या आणि हेवी ब्लिडिंग व्हायचं. पोटामध्ये क्रॅम्प, गोळे येणे ही क्रिया होते त्याच्यामध्ये. तर हे जेव्हा लक्षण असतं तेव्हा H2A2C1F1YB H2A2C1F1YB हे द्यायचं. बी काय करतं? बी सर्क्युलेशन वाढवतं. क्रॅम्प काय येतात हो? वाय क्रॅम्प इज कमिंग? बोला, क्रॅम्प काय येतात? डायमोरिया, पेनफुल मेन्सुरेशन सायकल, पेनफुल मेन्सुरेशन सायकल म्हणजे जर ब्लडचा जो फ्लो व्हायला पाहिजे युट्रसकडं तो थांबतो. आणि हे तर काय करतं? कॉन्ट्रॅक्ट करून, स्वीज करून बाहेर काढायचा प्रयत्न करतं आणि इकडून फ्लोच येत नाही तर ते बाहेर जाणार कसं? आणि त्याच्यामुळं काय होतं? तिथे जे मसल्स आहेत त्याला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही आणि मसल कॉन्ट्रॅक्ट करायची ताकद, क्षमता कमी होते. अशा वेळेला काय येतात? पोटामध्ये क्रॅम्प येतात. ब्लड डिस्चार्ज करण्यासाठी क्रॅम्प यायला लागतात. सो वी हॅव टू यूज H2A2C1F1YB. बीचा इतर रोल काय? सर्क्युलेशन. A2चा रोल काय? वेनस सर्क्युलेशन. म्हणजे इथं आर्टियल सर्क्युलेशन पण झालं पाहिजे, त्याचबरोबर वेन सर्क्युलेशन झालं पाहिजे. तिथं जे मसल आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे ते मसल. H2चा रोल तेच आहे, सिक्रिशन. H2 काय करतं? सिक्रिशन करतं. सिक्रिशन करतं म्हणजे काय करतं? द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ग्लँड. तिथं जे ग्लँड आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट करतं आणि म्हणून काय होतं? सिक्रिशन इन्क्रीज होतं. आता सिक्रिशन ऑफ मेन्सिस करायचं आहे तुम्हाला. एंडोक्राइन वॉल मधून जे वाढलेलं आहे त्याला बाहेर काढायचं आहे, त्यामुळे डिस्चार्ज करायचं आहे. त्यावेळेला काय होतं? ब्लिडिंग होत असतं, पण ते ब्लिडिंग काय होतं? व्यवस्थित होत नाही आणि अनवॉन्टेड मटेरियल जात नाही आणि त्याच्यामुळं काय होतं? सप्लाय टू द मसल कमी असतो आणि सप्लाय टू द मसल कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी क्रॅम्प येतात. म्हणजे युटेरियन फायब्रॉइड विथ द ब्लिडिंग विथ द क्रॅम्प इन द ॲब्डॉमेन, लोअर ॲब्डॉमेन मध्ये क्रॅम्प येतात. अशा वेळेला H2A2C1F1YB D4 मध्ये द्यायचं. D4 मध्ये द्यायचं. फॉर्म्युला तुम्हाला देतील, मनीष पाटीदार देतात फॉर्म्युला, पण याचं एक्सप्लेनेशन कुठं माहितीये? काय कधी वापरायचं कळायला पाहिजे ना, अक्कल पाहिजे ना. कुठला फॉर्म्युला कुठं वापरायचा याची अक्कल पाहिजे. ही अक्कल मी तुम्हाला शिकवतोय, ही फॉर्म्युला नाही शिकवत. मी तुम्हाला अक्कल शिकवतोय कुठं यूज करायचा आहे. अचूक वापरता आला पाहिजे फॉर्म्युला. पेशंटमध्ये क्रॅम्प आहे, युटरिन फायब्रॉइड आहे, ब्लिडिंग व्हायला लागले, तुम्ही हा फॉर्म्युला द्यायला पाहिजे पोटामध्ये. मग आता डायमोरियामध्ये पण देऊ शकता, पेन्फुल सायकलमध्ये पण देऊ शकता हा फॉर्म्युला. एखाद्या स्त्रीला तिचं मेन्सुरेशन प्रॉपर होत नसेल आणि त्यावेळेला प्रचंड पेन पोटामध्ये येत असेल, त्यावेळेला तुम्ही H2A2C2F1YB हा फॉर्म्युला देऊ शकता. हा फॉर्म्युला देऊ शकता आणि त्यामुळं काय होईल? कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटरस प्रॉपर होईल आणि प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटरस झाल्यामुळे ब्लिडिंग काय होईल? कंट्रोल होईल. ब्लिडिंग कंट्रोल होऊ शकतं. आता पेन कंट्रोल करण्याचा फॉर्म्युला, लास्ट फॉर्म्युला इज पेन कंट्रोलिंग फॉर्म्युला. प्रॉपर ब्लड सप्लाय झाला पाहिजे, मसल पण व्यवस्थित काम केले पाहिजे, म्हणून फॉर्म्युला आहे A3S5C1W अल्टरनेट विथ C5F1RE D6 मध्ये द्यायचा. हा निव्वळ पेन बंद करतो.
प्रॉपर ब्लड सप्लाय होणार, बॅलन्सिंग होणार. A3S5C1W काय करणार, युटरसला, मसलला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळणार, वेस्ट मटेरियल निघून जाणार आणि तिथलं पेन बंद करणार. तिथे जे काही इरिटेशन डेव्हलप होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला जो पेन येतो त्याला रिलॅक्स करायचं काम डब्ल्यू करते. आणि म्हणून या ठिकाणी डब्ल्यू आहे पेन किलर म्हणून. इट विल वर्क लाईक अ पेन किलर, पेन बंद करेल. C5F1RE म्हणजे स्टिम्युलेट करेल. F1 काय करतं, एनर्जी प्रोव्हाइड करतं. C5 म्हटलं तर लिव्हरकडून. आणि RE काय आहे, स्टिम्युलंट आहे. म्हणजे त्या ठिकाणी प्रॉपर स्टिम्युलेशन मिळेल आणि प्रॉपर काम चालू होईल आणि पेन बंद होईल. मुळात पेन बंद करण्यासाठी हा शेवटचा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. तर फक्त रिपीट करता का, A3S5C5F1RE? P1 काय संबंध आहे, P5 दिलेलंच नाही त्याच्यामध्ये. P नाही A3 सर, A3S5 C1 C1 W D6 अल्टरनेट C5F1RE. परत रिपीट करतो बघा, A3S5C1W D6 मध्ये द्यायचं आहे. अल्टरनेट C5F1RE D6. त्याला निव्वळ पेन किलर, पेन मॅनेजमेंट करण्यासाठी द्यायचं आहे. सर अगोदरच्या फॉर्म्युल्याचं प्रोपोर्शन कुठला फॉर्म्युला पाहिजे आता? S2A2C1F1YB. क्रॅम्प, गोळे येणे पोटामध्ये. सर प्रोपोर्शन त्याचं मात्रा D4 मध्ये वापरायचं. क्रॅम्प जर येत असेल, पोटामध्ये गोळे येत असतील, त्यावेळेला द्यायचा आहे हा S2A3C1F1YB. हा D4 मध्ये द्यायचा आहे. क्रॅम्प येतं, A2 दिलाय. क्रॅम्प येतं. क्रॅम्प येत असताना हा फॉर्म्युला द्यायचा आहे. पोटामध्ये जेव्हा गोळे येतात, पर्टिक्युलरली क्रॅम्प येत असताना द्यायचा आहे फॉर्म्युला. S2A2C1F1YB. अहो, S2A2F1C1YB. हो. YB आहे, नुसतं वाई द्यायचं नाही, YB पण द्यायचं आहे D4 मध्ये. त्याला ब्लड सप्लाय पण झाला पाहिजे प्रॉपर. मसलला रक्त पुरवठा झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे. झाला पाहिजे. मग तुम्ही A2 दिला तर काय आहे काय संबंध त्याचा? तिथं ब्लड जायला पाहिजे ना. मसलला जर पॉवर द्यायची असेल, त्याला न्यूट्रिशन द्यायचं असेल, तर त्या ठिकाणी रक्त पुरवठा केला पाहिजे. क्रॅम्प यायचं कारण काय? क्रॅम्प काय येतो? मसलला प्रॉपर न्यूट्रिशन नाही मिळालं तर काय होतं? क्रॅम्प येतात. क्रॅम्प येतात, गोळे येतात. या ठिकाणी काय केलं, प्रॉपर ब्लड सप्लाय त्याला दिला, त्यामुळं क्रॅम्प वाचवला त्याचा आपण. मसलला न्यूट्रिशन गेलं पाहिजे की नाही, काय अवधूत? हो. मग मसाज कशासाठी करतो आपण? एक्सटर्नली आरीचा मसाज का देतो? मसलमध्ये क्रॅम्प असतील पायाला, त्यावेळेला आपण काय करतो? एक्सटर्नली आरीचा मसाज देतो. मसाज ऑइल करतो आपण, आरीचा मसाज देतो. आरी काय करतो? स्टिम्युलंट आहे, एक्साइट करतो, म्हणजे त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. डायरेक्टली वी इन्क्रीज द ब्लड सप्लाय टू द मसल, आणि ब्लड सप्लाय टू द मसल वाढला तर त्याला न्यूट्रिशन येणार, त्या ठिकाणी ATP जनरेट होणार आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शन प्रॉपर होऊ शकतं. अन्यथा त्याला तकलीफ होणार आहे, त्याला पॉवर मिळत नाही आहे आणि त्याला काम करायला लागतंय. उपाशी माणसाला काम करायला लागलं तर काय करतो माणूस? तडफडायला लागतोय, हेलकांडे खायला चालू करतो. तसं जर त्या मसलला न्यूट्रिशन नाही मिळालं
युट्राईन मसलला न्यूट्रिशन नाही मिळालं तर ते कॉन्ट्रॅक्ट कसं होणार? म्हणून तिथं बीईचा वापर केलेला आहे. आणि वायूचा उद्देश काय आहे? वायू इज यूज. तर तिथं काही जे टॅग्नेशन झालेलं आहे त्याला काय करायला पाहिजे? काढायला पाहिजे. रिलॅक्स पण करायला पाहिजे. त्याला रिलॅक्स झालं पाहिजे म्हणून वायू यूज केलं. त्याला शांत करायला पाहिजे. इरिटेट झालेला आहे, नको झालंय त्याला काय, आणि म्हणून क्रॅम्प यायला लागलाय. त्या क्रॅम्पला तुम्हाला शांत करावं लागेल, इरिटेट करावं लागेल, नॉर्मल करायला लागेल, रिलॅक्स करायला लागेल मसलला, आणि मग ब्लड सप्लाय देऊन त्याचं स्टिम्युलेशन वाढवलं पाहिजे. हे करण्यासाठी काय वापरलं? वाई बी कॉम्बिनेशन वापरलं. F1 कशावर काम करतं? नर रूटवर काम करतं. म्हणजे तिथं असलेले जे सिम्पथॅटिक पॅरासिम्पॅटिक नर्व, पेरिफेरल नर्व जी येते त्या पेरिफेरल नर्वला बूस्ट केलं आपण. बघा, परफेक्ट फॉर्म्युला आहे. सिक्रेशन वाढवलं. A2 म्हणजे गंदगी बाहेर काढून टाकली त्यातली, ड्रेन पण केला, ॲज वेल ॲज सगळं तुम्ही काम केलं त्याच्यावर. वाईचा पण उपयोग केला. आणि वाई काय करतं? वाई विरेचन पण करतं. वाई D4 मध्ये दिलंय, लक्षात घ्या. वाई D4 मध्ये काय काम करतं तुम्ही देऊन बघा. वाई D4 मध्ये पेशंटला काय होतं बघा. जुलाब होतात, जुलाब. वाई D4 मध्ये जर तुम्ही डायरेक्ट दिले तर जुलाब होतात. म्हणजे पूर्ण खेचून काढते सगळं. तसं तिथं असलेली गंदगी ही पूर्णपणे खेचून बाहेर काढून टाकते ते, आणि रिलॅक्स होतं. म्हणजे तिथं वाढलेली आहे गंदगी, त्याला बाहेर काढायचं काम. अशी युक्ती, ही युक्तीला केलेले फॉर्म्युले असतात. आपल्याला काय करायचं आहे त्याच्या युक्तीनं त्याच्यामध्ये आपण काय वापरतो? ऑर्गन रेमेडी यूज करतो, युक्ती करतो आपण. ही युक्ती आपण या ठिकाणी केली. आलं लक्षात? ठीक आहे, इथे थांबूया. सर, हम्म. S2 आणि S10 जे ना बिफोर आफ्टर ते पॉझिटिव्ह मध्ये द्यावं लागेल ना? पॉझिटिव्ह मध्ये द्यायचं. मगाचीच सांगितलं कशासाठी पॉझिटिव्ह द्यायचं ते. हो हो. रामाची सीता कोण पुन्हा विचारू नका. माझं तुमचे जे प्रश्न येतात ते रामाच्या सीता कोण विचारण्यासारखं आहे. अख्खं रामायण गायलं मी, आणि परत विचारलं रामाची सीता कोण. D4 मध्ये का द्यायचं कारण तुम्हाला मी सांगितलंय. डिसीज इज निगेटिव्ह, यू हॅव टू गो फॉर द पॉझिटिव्ह. सिक्रेशन हाय करायचं आहे, न्यूट्रल करायचं आहे ब्लडला, म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह मध्ये देतो, D4 मध्ये देतो. म्हणून तुम्हाला सांगितलं रामाचं गायन आहे, तर तुम्ही पुन्हा तेच विचारताय मला, D4 मध्ये देऊ का D5 मध्ये देऊ. अख्खं रामायण शिकवलं त्याला, तुम्हाला मी सांगितलं काय होतं ते. हा, असं करू नका. कन्फ्युजन काढून टाका, क्लिअरली अंडरस्टँडिंग करा आपण D4 मध्ये का देतोय. मी सांगितलं म्हणून नाही, मी सांगितलं म्हणून नाही, तिथं पर्पज तो आहे की तिथं सिक्रेशन आपल्याला हाय करायचं आहे, ब्लडला न्यूट्रल करायचं आहे. संगवाईन टेम्परामेंट मधलं ब्लड आहे, ब्लड व्हायटेशन झालेलं आहे, त्याला नॉर्मल करण्यासाठी आपण S2 S10चं कॉम्बिनेशन यूज करतो. समजलं? S2 S10चं आपण कॉम्बिनेशन त्याच्यासाठी करतोय मी, म्हणून ते D4 मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी. 11 वाजलेत. धन्यवाद सर. थँक्यू. ठीक आहे सर, कोल्हापूरला सीए बघा, तर टॉपिक वगैरे काय माहिती आहेत का 2 दिवसाच्या कार्यक्रमचं सर? टॉपिक तुम्हाला काय घेऊन करायचंय? 4 पॉईंट मिळवायचेत ना तुम्हाला. हा हा हा. तुम्ही त्या टॉपिकवर काय बघू नका. टॉपिक तुमच्या साठीच आहे. निडलिंग कसं करायचं, काय कसं करायचं ते शिकवणार आहे तुम्हाला. तुम्हाला लोकांना ॲक्युपंक्चर येत नाही, तिथं तुम्हाला ॲक्युपंक्चर कसं करायचं याचं ज्ञान मिळेल. त्याच्यासाठी 2 दिवसाचं वर्कशॉप आहे तिथे. 4 पॉईंटचा वर्कशॉप आहे. पहिले 2 तुम्ही मिळवले, 4 मिळाले की या वर्षाचा कोटा कंप्लीट झाला. नाही, हे चालू वर्षाचं आपल्याला 4 पॉईंट दिलेत सर, फक्त 4. 6 पॉईंट करायचे, 4 पॉईंट नाही आहेत. टोटल 6 करायचे. या वर्षी 6, पुढच्या वर्षी 6, आणि लास्टला 3, एकूण 15 पॉईंट करायचे.
समजलं? एका वर्षाला 6 पॉईंट आहेत. ओके ओके सर. आणि आपल्याला टोटल, कारण आपल्याला पुढच्या 27ला कमी टाइम मिळणार आहे. सप्टेंबरमध्ये आपलं रिन्युएशन आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला पूर्ण 27चं वर्ष नाही आहे. त्यामुळे तिथं 3च पॉईंट करू शकता मॅक्सिमम तुम्ही. म्हणजे 2 जे आहेत 25 आणि 26 मध्ये 12 पॉईंट करणं गरजेचं आहे तुम्हाला. तर तुमचे 27ला 15 पॉईंट होतील. मग उद्या म्हणून तर तिथं 4 पॉईंटची व्यवस्था केली आहे. आणि कमी पैशामध्ये 4 पॉईंट, 2-2,500 रुपयामध्ये 4 पॉईंटचं ट्रेनिंग आहे. आता आहे ते बघा 1500 रुपयाला आहे. सांगलीमध्ये 1-2 पॉईंटचं ट्रेनिंग आहे, ते 1500 रुपये आहे. आणि कोल्हापूरमध्ये तुमचं कमी पैशामध्ये 2200 रुपयामध्ये 2 पॉईंट होणार आहे, 4 पॉईंट होणार आहे. टॉपिक बघू नका. आपल्याला इम्पॉर्टन्स काय आहे, तर आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये निडलिंग टेक्निक शिकवणार आहेत. निडल कशी लावायची, डेप्थ ऑफ इन्सर्शन काय करायचं, हे पूर्ण कोल्हापूरच्या वर्कशॉपमध्ये ते शिकवणार आहेत तुम्हाला. लेक्चर कोण आहे सर? कोण असणार? चोदनकर. म्हणजे ते फिक्सच आहेत सगळीकडे? अहो माणसंच नाही आहेत शिकवायला. अं, अथोराईज माणसं तेवढीच आहेत. चोदनकर, लोया, हं, 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 हं. हीच लोक आहेत. अच्छा अच्छा स्पीकर अच्छा. पाहिजेत ना. बरोबर बरोबर. तर स्पीकर नाही आहेत. अथोराईज स्पीकर कोणी नाही आहे. मी आहे, पण मी अथोराईज नाही. मी नाही शिकू शकत, कायदेशीर शिकू बरोबर शकत नाही. अथोराईज नाही आहे मी. बरोबर आणि मला करायचं पण नाही, मला अडकायचं नाही कशामध्ये. बरोबर. त्यामुळे मी गेलो नाही तिकडे. हं, हं, हं. त्यांनी स्पीकर अपॉइंट केले, कारण 65 वर्षा खालचे लोक पाहिजेत त्यांना स्पीकरसाठी. हा, हा. बरोबर आणि आय हॅव क्रॉस 65. माझं वय आहे 68. त्यामुळे मला बरोबर काहीच उपयोग नाही. 70ला तर मी बार होणार. 70 नंतर मी काहीच करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे मी नाही केलं ते. मी ऑनररी शिकू शकतो, मी ऑफिशियल पोझिशनला नाही शिकू शकत. बरोबर. ठीक आहे, थांबूया इथे. ओके, थँक्यू सर. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर.